गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। हरि जय जय राम राम कृष्ण हरी 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 हरि जय जय जन्म मृत्यूची चोहरिया ना म्हणो नये धनंजया जिया परी नमो विठ्ठला जय पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंदू श्री चरण श्री गुरु ते नमस्कार आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देतो की कैलासवासी नामदेव सावळा चौगुले यांना जाऊन आज वर्ष झालेला आहे आणि त्यांच्या जाण्यामुळे हा जो चौगुले परिवार आहे हा दुःखांकित आहे आणि त्यांच्या जाण्यामुळे त्यांचा हा जो परिवार आहे पत्नी गंगा भागीरथी जनाबाई नामदेव चौगुले त्याचप्रमाणे मुलगा श्री विलास नामदेव चौगुले मुलगी आहे सौभाग्यवती कल्पना प्रकाश पवार सौभाग्यवती प्रमिला विलास पवार सौभाग्यवती रुपाली संजय पवार त्याचप्रमाणे भाऊ आहे श्री भागचंद सावळा चौगुले श्री संजय सावळा चौगुले श्री झेंडू सावळा चौगुले त्याचप्रमाणे श्री सुभाष सावळा चौगुले सुनबाई आहे सौभाग्यवती शोभा विलास चौगुले पुतण्या श्री नितीन संजय चौगुले आणि सर्वजण जमलेलो आहोत। त्यांच्या जाण्यामुळे आपल्याला जे दुःख झालेलं आहे त्या दुःखातून आपण वर्षभर त्यांच्या आठवण सतत काढत राहिलो
आणि नामदेव अल्पच आयुष्य लाभलं, लवकर आपल्यातून जावं लागलं. त्यांच्या आठवणी आजही आपल्या समोर जशाची तशा आहेत. त्यांची सेवा करण्याचा या परिवारानं खूप प्रयत्न केला. आजारपणामध्ये त्यांना या ठिकाणी खूप असा प्रयत्न केला, पण शेवट माऊली सांगतात त्याप्रमाणे, ज्ञानेश्वर माऊली सांगतात की देहाच्या गावा आलिया आणि जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजयाची आपरी. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की एकदा का आपण देहरूपी गावाला आलो की आपल्याला त्या ठिकाणी नाही म्हणता येत नाही. मृत्यू करतात. मृत्यू हा प्रत्येकाला येणार आहे. जन्म आणि मृत्यू हा माणसाचा ठरलेला आहे. महाराज येथे नाही उरो आले अवतार येर ते पामर जीव किती. या ठिकाणी अनेक अवतारी पुरुष झाले. नवीन नवीन देवाने सुद्धा अवतार घेतले आणि देवाला सुद्धा या ठिकाणी अवतार संपवावा लागला. जन्माला आला त्या माणसाला जावंच लागते एक ना एक दिवस. नाशिले ती पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका. जन्माला येणं आणि त्या ठिकाणी मृत्यू पावणं हे घटिका यंत्र ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा हळूहळू पुढे चालतो ना, त्याप्रमाणे आपलं प्रत्येकाचं आयुष्य थोडकाना क्षणाक्षणाने आपलं आयुष्य संपत चाललेलं आहे. म्हणून एक प्रत्येक माणसाला जन्माला यावं लागतं ना, ती जन्म आपल्याला फुकट भेटत नाही. महाराज जन्म फुकट भेटत नाही. आपल्याला वाटतं जन्म मिळालाय आणि जन्म आपल्याला संपून टाकायचा त्याचा. काहींना टाइमपास होत नाही म्हणून टाइमपास करण्याकरता जन्म असतात आहे टाइमपास करतात. अहो हे टाइमपास करता आयुष्य मिळालं नाही आपल्याला महाराज. कारण आयुष्याचा एक क्षण जरी आपल्याला म्हणलं नाही मला एक क्षणभर आता जिवंत राहू द्या, मेरू पर्वत एवढं जरी सोनं त्यांच्यापुढे ठेवलं ना यमापुढे, तरी आपल्याला क्षणभर मिळू शकत नाही महाराज. क्षणभर मिळत नाही. मग आपण आपल्या तास आखा दिवस आपण जर असा टाइमपास मध्ये जर घालत असू तर आपल्याला हा नरदेव फुकट मिळाला नाही. कारण नरदेव मिळण्याकरता या ठिकाणी एका योनीमध्ये कोटी वेळा फेरा घ्यावा लागतो महाराज. तेव्हा कुठे मनुष्य ते प्राप्त होतो. नको नको मना गुंतू माया गाई. नको नको मना गुंतू माया गाई. काळा गाई जळावया. काळा गाई जळावया. काळाची उडी पडदवा देवा. काळाची उडी पडदवा देवा. कोण सोडविना छत्रपाणी. देवा सोडविना पाठीशी बहीण. शेतीची कामीना दूर राहिली. नको नको मना गुंतू माया गाई. नको नको मना गुंतू माया गाई. नको नको मना गुंतू माया गाडी. आणि काळ आला जवळी ग्रासावया. काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविला तेव्हा माय बाप कोणी सोडू शकत नाही. सोडविला बंधू पाठीशी बहीण शेतीची कामे दूर राहील. एकदा का आपला आत्मा जायला का ना, मग आपल्या किती जरी आपल्या घरी जरी डॉक्टर असला तरी आपल्याला ते वाचू शकत नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला नरदेह जो प्राप्त झालाय ना, आपला देह प्राप्त कसा झाला माहिती का सांगू तुम्हाला. देह प्राप्त होण्याकरता काही कारण असतात मला. देह प्राप्त जो की प्राप्त झाला आगा कर्मी जीवरावी. कर्म माझ्या जन्माचे कर्म शिल्लक राहिलं, पुढील जन्म आपल्याला प्राप्त होतो. दुसरं कारण जन्माचं यमे मापी स्मरण भावन तेजन ते कलेवर तो तमे म्हणते कौंते सदा तर पाव भाविता. आपण ज्याचं स्मरण करू ना, माताने ज्याचं स्मरण त्याचाच पुन्हा जन्म प्राप्त होतो. उदाहरण तुम्हाला सांगेल, आपण झोपी गेलो आणि झोपल्यानंतर आपण विचार करत 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 झोपलो आणि विचार करत ज्याचा विचार करतो ना तेच आपल्या स्वप्नात प्रकाश मारतो. तसं ज्ञानेश्वर माऊली त्याला प्रमाण सांगतात, जागता जो वासीचे त्याची ध्यानी भावना भावीचे आणि डोळा लागत ते कीचे तेच स्वप्न. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की डोळा लागता लागता आपण ज्याचा विचार करू तेच आपल्या जसं स्वप्नात येतं, तसं आपण मारताना ज्याचं ध्यान करू ना त्याचाच पुढला जन्म प्राप्त होतो.
आपण मरताना जशी आठवण करू पुढल्या जन्म प्राप्त होतो. जडभरत राजा हरणी गरबा गेला. जडभरत राजा खूप पुण्यवान पवित्र राजा होता, पण मरता मरता त्याला काय वाटलं, त्याला हरिण सापडलं होतं. माझ्या हरणाचं कसं होईल, माझ्या हरणाचं कसं होईल, माझ्या हरणाचं. अहो एवढा मोठा राजा पुण्य पवित्रवान, पण त्याला पुढल्या जन्मात हरिण व्हावं लागलं का, मरताना त्याचं स्मरण केलं म्हणून. म्हणून आपण मरताना स्मरण कशाचं करावं, तर भगवंताचं स्मरण यायला पाहिजे. आपल्याला मनुष्य जे मिळालं ना या कारणामुळे मिळाला. कारण जागता जो अशी जी माऊली सांगतात, कारण जन्मा येणे घडी पातकाचे. तिसरं कारण सांगितलं जन्माला येण्याचं. आपण जन्माला का आलो हे कळलं पाहिजे आपल्याला. का फुकट जन्म मिळाला का आपल्याला, नाही मिळाला. ही कारणामुळे आपल्याला जन्म प्राप्त होतो. आपल्याला पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. पाप आणि पुण्य हे जर समान धरण आपलं तर मनुष्याला हा नरदेह प्राप्त होतो. पाप आणि पुण्य सारखं व्हायला पाहिजे. तराजू जसं आपण एका पारड्यात 1 किलो जबाब टाकलं आणि 1 किलो साखर भरून दिली, हे सारखं धरण पाप पुण्य तर त्या ठिकाणी मनुष्य जन्म प्राप्त होतो. अन्यथा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून निश्चित आपण पाप करू गेलो तरी पाप होऊ शकत नाही. निश्चित आपण त्या ठिकाणी पुण्य करायला गेलो तरी पुण्य होत नाही. महाराज पाप आणि पुण्य सारखं व्हायला लागते. ती म्हणतात सोपं आहे, मग काय हरकत आहे, पण नाही होत महाराज. कारण आपण जे कर्म करतो ना त्याच्या ठिकाणी पाप होऊ शकतात. पुण्य कर्म करायला गेलो काय ठिकाणी पाप होत. आपण पायी या मंदिरापर्यंत आलो. मंदिरात आल्यानंतर आपण पाया खाली बघितलं किती मुंगे मेले आपल्या पायाखाली. आपण काय करता आले, चांगले कर्म करण्याकरता आले, परंतु आपल्याकडून न जाणतेपणे पापही होऊ शकतं. आता महिला मंडळी आपण चुली वगैरे पेटवतो. चुली पेटवत असताना आपण बघतो लाकडामध्ये त्या गोळीमध्ये किती भुंगे किती त्या ठिकाणी मुंगे असतील बुवा. आपण सहज आपण पाहतो नसेल बुवा, त्या आतमध्ये किती जीव जंतू मरू शकतात. म्हणजे आपण जर पुण्य करायला गेलं तर पुण्य होऊ शकत नाही, किंवा पाप करायला गेलं तर पापही होऊ शकत नाही. मला सांगतो पाप का होऊ शकत नाही. एक मनुष्य ध्यानस्थ बसला होता जंगलामध्ये, ध्यान करत बसला होता. आणि ध्यान करत साधू ध्यान करत बसले होते. बराच वेळ झाले ध्यान लागलं त्यांचं. एक ठिकाणी ते तूप विकायला चालला होता एक जण. त्याला वाटले साधू महात्मा किती पुण्यवान आहे, त्याची आपण थोडी सेवा करावी म्हणजे पुण्य भेटेल आपल्याला. त्यांनी काय केलं, तुपाचा तेवढा होता, त्यांनी तूप घेतला हातामध्ये आणि त्या साधूच्या अंगाला तुपाने चालली मालिश केली. साधू आपल्या ध्यानस्थ त्यांना काही माहिती नाही काय चालले. त्या साधूच्या अंगाला तूप वगैरे सोडलं बसली, त्यांची मालिश केली आणि ते बिचारा निघून गेला. आता पुण्य झालं की नाही. थोड्या वेळाने काय झालं माहिती का, थोड्या वेळी साईडचे मुंगे वाजले ना, ते मुंगे आले त्या माणसाला चावायला लागले त्या साधूला. आणि मुंगे चावल्यामुळे काय व्हायचं, त्याची सगळी समाधी हालायला लागली. त्याला वाटलं हे काय झाले नेमकं माझ्या अंगाला. त्याचं ते पाप कोणाला लागलं, ते पुण्य करायला लागलं. आता त्याला पाप लागलं. महाराज एक जण गुराखी रानात चालला होता, ऊस खात खात चालला होता. आपल्या एवढा गुराखी तो चालला होता रानात, गुर आपल्या ऊस खात. त्याला वाटलं काय मला ताट होऊन बसले, म्हणला हे चांगलं म्हणला एकटच बसले म्हणला आपल्या सावली काही काय हरणांना काहीच होईना. ऊस खाता का त्याने काय ऊस घेतला, जे त्याच्या पाठीत मारतो का ते ऊसाच्या ठिकाणी झाले. ऊस पडला खाली सगळा. अरे ऊस नाही राहिला, सगळा पडला. मातीत पडला माझा ऊस पडला म्हणायच्या नादात. त्या साधूला काय माहिती नाही, ते आपला ध्यानस्थ बसले. पण झाले काय, ते मुंग्या होत्या त्यांना गोड ऊस लागला होता ना, ते ऊस त्या अंगाच्या सुटल्या आणि त्या ऊसाला लावून चिकटल्या. पुण्याला झालं. पण ऊस ज्यांनी पाठीत मारला ना त्यांनी पुण्यकर्माचे टाकले झालं. कारण मुंग्या चावत होत्या त्या साधूला, त्या ऊसाला जाऊन लागल्या चिकटल्या. आणि जे तूप चोळलं होतं त्याला पाप होऊ लागलं मला. म्हणजे पाप आणि पुण्य आपण करायला गेलो ना तेवढं सोपं नाही मला. ते पाप पुण्य सोपं नाही. पाप पुण्य तुम्हाला सांगू का, एक जण साधू बसला होता आणि एक गाय त्याच्या समोर पळत गेली. गाय पळत गेल्यानंतर त्यांनी पाहिली साधून. पाठीमागून एक कसाई आला, हातामध्ये कोयता आहे त्याच्या. हातामध्ये काय आहे का, गाय कापण्याकरता सुरा आहे त्याच्याकडे. तो सुरा घेऊन पाठीमागून आलाय, अंग रक्ताने भरलेलं. मला बाबा बाबा ओ पुजारी बाबा, गया देखी का तुमच्या गया केलं नाही. त्याला वाटलं हा नक्कीच कसाई आहे, गायला कापणार. आपण जर सांगितलं त्या गाई ह्या दिशेने गेली तर तिकडे जाईल, त्या गायला पकडील आणि गायला कापी, पाप होईल आपल्याला. कोणाला वाटलं, साधूला वाटलं. आपण साधूला वाटलं आपण जर सांगा इकडे गाय गेली, खोटं बोललं तरी पाप होते ना. गाय सांगितली तरी पाप आहे, इकडे सांगितलं दुसऱ्या दिशेला गेली सांगितलं तरी पापच होणार आहे खोटं बोललं तरी. मग अशा टायमाला काय उत्तर द्यायचं, खरे बोले तरी फुकासाठी जोडे हाणे. खरं बोललं तर ती पुण्य होतं आणि परमेश्वराची प्राप्ती आहे खरं बोलण्यामध्ये. आता खोटं बोललं तर पाप लागणार आहे. साधूने काय उत्तर दिलं मला, पापही लागलं नाही पाहिजे आणि पुण्य नाही झालं पाहिजे आपल्याला. त्यांनी साधूने काय उत्तर दिलं, साधूने उत्तर दिलं जिसने गैया देखी है. कसं आहे बाबा, अरे जिसने गैया देखी है उसको जबान नहीं है और जबान बोल सकती है
लेकिन उसने दी गया देखी नाही. आलं लक्षात? त्याने उदाहरण काय दिलं, ज्याने गाय बघितली म्हणजे डोळ्याने गाय पाहिली त्या डोळ्याला बोलता येत नाही आणि जिभेला बोलता येते पण जिभेने गाय बघितलीच नाही ना, असं उत्तर दिलं. ते कसं आहे मला येणंच येते, कसं आहे आपला निघून गेला दुसरीकडे. म्हणजे सांगायचं तात्पर्य, आपण जर पुण्य करायला गेलं तर पुण्य होऊ शकत नाही आणि पापही होऊ शकत नाही महाराज. आपल्या ठरवण्याप्रमाणे आपण ठरवून काहीच करू शकत नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगेल, जेवताना काय करायचं असतं माहिती आहे? जेवताना हातावर पाणी घ्यायचं असतं, थोडं पाणी घ्यायचं आणि ताटाभोवती फिरवायचं आणि मग ते आचमन करायचं पाणी आणि मग जेवायला बसायचं असतं. त्या अन्नाचं अन्न पवित्र असतं. जेवताना कधी आपलं अन्न म्हणले महाराज, एकाने विचारलं होते महाराज ते पाणी ताटाभोवती तुम्ही पाणी काय फिरता? काय सांगावं त्याला महाराज? त्याला म्हणले ते मुंग्या येऊ नये आतमध्ये म्हणून. ते मुंग्या आत येतात ना, त्या मुंग्या आपल्या आतमध्ये येऊ नये म्हणून काय उत्तर द्यायचं मला? कारण आचमन करत असताना आपण काय करायचं, हातावर पाणी घ्यायचं असतं आणि ते पाणी फिरवलं थोडं पाणी घ्यायचं असं थोडं पिऊन घ्यायचं असतं जेवणाच्या आधी. पण किती पाणी घ्यायचं माहिती का? आपण जर ते पाणी ना पाणी किती घ्यायचं तर पाणी मासे मात्र जल घ्यावे, न्यून अधिकत्व असवे पावे, दोष पावे सुरापानासम. कर्मी आचमन करावे, मासे मात्र जळ घ्यावे, न्यून अधिकत्व असवे पावे, दोष पावे सुरापानासम. आता समजा मी दारू पित नाही पण मी जर पाणी हातावर जास्त घेतलं आणि जर पिलो तर दारू प्यायचं पाप लागते. बरोबर का? ते किती अवघड आहे. कर्मावर पुण्य करायचं सोपं नाही मला. जर जास्त पाणी झालं दारू प्यायचं पाप लागते. बरं कमी घ्यावं ती बी पाप लागते. पण किती घ्यायचं? आपण बाजरीचा दाणा आपण आपल्या तळावर ठेवायचा किंवा ज्वारीचा आणि तू भिजेल एवढंच पाणी घ्यायचं, तेवढंच प्यायचं असतं, आचमन करायचं असतं. जास्त घ्यायचं नाही, कमी घ्यायचं नाही. हे कर्म मागे एवढा अवघड आहे मला, सूक्ष्म आहे, दुस्तर आहे. आणि यातून आपल्याला हा कर्म करत असताना कर्म बरं आपण म्हटलं हो हे कर्मच करायचं नाही, पाप लागत आहे पुण्य लागत आहे, हे करायचं नाही आपण काहीच काय बोलतो तिकडे. तसं होत नाही ना महाराज. आपण ह्या जन्माला आलो, आपण कर्मफल त्याग म्हटलं आणि कर्मफल आपल्या इच्छेने आपण आचरायचं म्हटलं तर ते होऊ शकत नाही. कारण युद्धभूमीवर लढाई चालली. तुमच्या थोडस जड जाईल तुम्हाला ऐकायला, पण ऐका. युद्धभूमीवर लढाई चालली आणि लढाई चालल्यानंतर त्या लढाईच्या मैदानामध्ये आपलं काही संबंध ते पाकिस्तान बाहेर भारताची युद्ध चालले, शरीर लढतायत, आपण निष्कारण बॉर्डरवर गेलो आणि त्याच्यामध्ये जाऊन उभं राहिलो. काय होईल? एखादी वेळेस सुसुकायची आपल्याला लागणार का नाही? कारण आपण निष्कारण तिथे थांबलोय. लढाईचा दोघांची भांडणं दगडाची आणि दोघं जर दगडाने हाणतात आणि आपण निष्कारण मध्ये जाऊन उभं राहिलो, एखादा फटका आपल्याला बसणार. आणि मी काय केलं तुमचं मग तुम्हाला आला मग आम्ही काय करणार त्याला? तसं आपण कर्म करत असताना आपण आता आपण जन्माला आलेलो आहे, त्याच्यामुळे आपल्या कर्म करायचं चुकतच नाही. आता तुम्ही माझ्याकडे टुळू पाहतात ना, ते कर्म चाललंय तुमचं. कोणी कोणी हातामध्ये हाताला लागलं असते, बोटा पोट जाते, परत इकडे फुटे तिकडे, हे तुमचं कर्म चाललंय ना. कोणी कोणी मोबाईल मध्ये त्या बोट चालला पडत बसले नसले नाही का, तुमचं कर्म चाललेले. आपण ऐकताना तुम्ही हे कर्म चालले तुमचं. हे कर्म आपण सोडू शकत नाही. श्वास घ्यायचा आपण बंद करू शकत नाही. तसं आपलं कर्म करत असताना आपण युद्धभूमीवर उभं राहिलो. किंवा उदाहरण सांगितलं तुम्हाला, आता हा गुळ आहे, तुम्हाला द्यायचं एवढाच माझ्याकडे, हे गुळ आहे. हा गुळ आपण खाल्ला, गुळ जर खाल्ला कसं लागेल? गुळच लागणार. आणि अंधारात जर खायला गेला तर उजेडात गेला तुम्हाला ना, अंधारात सुकून गेला. खाबर काय लागते तुम्ही म्हणता गुळ आहे. अंधारात जरी सांगितलं तर तुम्ही काय म्हणा हा गुळच आहे. म्हणजे अंधारात जरी खाल्ला तरी गुळ ते गोडच लागणार आहे आणि उजेडात जरी खाल्ला तरी गोडच लागणार आहे. तसं आपण कर्म करत असताना एखादा राग समजून आपण एखादा राग ठेवायचं, शेकोटी कोणतरी करून गेले, आपण त्याच्यावर जर पाय दिला, राग दिसते आपल्याला, आपण त्याच्यावर पाय दिला पण तिथे इष्टू असते खाली, इष्ट राखवून जर पाय दिला तर आपला पाय त्या ठिकाणी इष्टू खाली असल्यानं आपला पाय भाजणारच आहे. त्याप्रमाणे आपण जन्माला आलो ना, आपल्याला कर्म चुकणार नाही. आपण जे करतोय ना हे कर्म आपल्याला चुकणार नाही. आणि कर्म जर चुकलं नाही ना तर माणसाला जन्म प्राप्त होतो, पुढला जन्म प्राप्त होतो, मागचा जन्म प्राप्त होतो. जन्म होण्याकरता हे कर्मच आपल्याला अडवायचं. आणि मग हे कर्म आपल्याला जर पाप आणि पुण्य जर लागू नये याच्याकरता काय केलं पाहिजे तुम्हाला पुढचा मार्ग सांगेल. आपल्याला जर जास्त पुण्य आपलं पण झालं ना तर आपल्याला कुठं जावं लागतं? स्वर्गामध्ये. स्वर्गात गेलो आपण. आता स्वर्गात गेल्यानंतर पुन्हा आपल्या पाप तिथं पुण्य आपल्या जवळ लाडक्या बहिणीचे पैसे आपल्या खात्यावर आहेत, आपल्या खात्यावर जमा झाले. तोपर्यंत बँकेत गेला, बँकेत काय होणार? काही तुमच्याकडे 1,500 जमा, काही 3,000 2 महिन्याचं जमा. त्यावेळेस तुम्हाला बँकेवाले काढून देणार. आणि ज्यावेळेस पैसे तुमचे काढून संपले असतात परत बँकेत दिले का तुमच्या खात्यावर काहीच नाही, आता जावा घरी असंच म्हणतो बँकवाला. मग तसं आपण स्वर्गात गेलो ना, पुण्य करून स्वर्गात गेलो
आणि स्वर्गामध्ये आपण काय करतो इकडून पुण्य नावाची बॅलन्स घेऊन जातो, आपलं पुण्य आपण स्वर्गात घेऊन जातो आणि त्या ठिकाणी एकदा का पुण्य आपलं संपलं का तिथून परत ढकलून जातं खाली, जावा तुम्ही परत जन्माला. जो पुण्याची पावटी सरे सरीची इंद्रपणाची उठी उतरे आणि येऊ लागत ती माझ्या घरी मृत्यू लोका, पुन्हा मृत्यूला द्यावं लागतं, ढकलून देतात तिथं. पुण्य संपलं म्हणजे आपलं आणि पाप झालं म्हणजे नरकात जावं लागतं. मग आता पाप करायचं का पुण्य करायचं? पुण्य केलं तरी परत खाली यावंच लागते आणि पाप केलं तरी नरकात जावं लागते. नरकात संपलं का परत जन्माला यावं लागते. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम हे संसारे खलुजुस्तरे कृपया पारे पाय मुरारे. पुन्हा पुन्हा जन्मायचं, पुन्हा पुन्हा मरायचं, पुन्हा पुन्हा जन्मायचं, पुन्हा पुन्हा मरायचं. आता माणसाचा जन्म आपल्याला चांगला भेटलाय, पण पुढचा जन्म कोणता भेटला? पुढचा एखादा कुत्र्याचा भेटला म्हणजे बिबट्याने उचलला का ह्याला उचलून आपल्याला परस्पर उचलून जाणार. हा जन्म भेटलाय पण परत माणसाचा जन्म परत भेटणार नाही मला. त्याच्याकरता तुम्हाला सांगतो माणसाचा जन्म तुम्हाला मिळाला ना, याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे हे महत्वाचं आहे. मी एकदम सोपं तुम्हाला सांगणार आहे. आपला तो एक देव करुणी घ्यावा, आपला तो एक देव करुणी घ्यावा, आपला तो एक देव करुणी घ्यावा, आपला तो एक देव करुणी घ्यावा. तेने बिना जीवा सुख नये, तेने बिना जीवा सुख नये, तेने बिना जीवा सुख नये, तेने बिना जीवा सुख नये. आई के दुखाची जनानी, हो जनानी आई के दुखाची जनानी, हो जनानी आई के दुखाची जनानी, हो जनानी आई के दुखाची जनानी. आपला तो एक देव करुणी घ्यावा, आपला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नये, तेने विना जीवा सुख नये. एरती माई के दुखाची जाणती, एरती माई के दुखाची जाणती. आपण काय केलं पाहिजे? आपण तो एक देव करून घ्यावा आणि तिने बिने जीवा सुख होईल. आपला कोणता तरी देव एक फिक्स करायचा. सगळ्या देवांच्या पाया पडत बसले तुम्ही एकही देव तुमच्या कामाला येणार नाही. त्याच्याकरता आपला एक देव कुठला तरी फिक्स करा. त्या देवाचा आपण भक्त आहोत बा, त्या देवाची आराधना करायची, त्याच देवाला म्हणायचं आणि मग आपल्या संकटाला का तो देव धावून येतो. सगळ्या देवांच्या मागे लागला ना, मग एकही देव तुमच्याकडे येणार नाही. भक्ती करायची ना एक ठिकाणी, एक भक्ती असेल. जसं पतिव्रत स्त्रिया आपल्या पतीलाच पती म्हणतात. पतिव्रतांनी अनेकांची स्तुती सर्व भावे म्हणे. पतिव्रतेला काय असतो? प्रकार प्रमाण. तसं आम्हा नारायण तैशापती आपल्याला तसा भगवंताचं नामस्मरण पाहिजे. म्हणून आपण काय करायचे माहितीये का? ज्ञानेश्वर महाराज सांगतात की देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून हे धनंजया जियापरी. आपण जन्माला आलो आणि प्रत्येक जन्माला येणं आपल्या हातात नाही. बरं का? जन्म येणं आपल्या हातात आहे का? नाही. मग आपण जन्माला आलो आणि मरण आपल्या हातात आहे का? मरण आपल्या हातात नाही. महाराज जन्माचा सोहळा आपण लहान होतो त्यामुळे आपल्याला काही समजत नाही, पण मरणाचा सोहळा सुद्धा आपल्याला काही समजत नाही. आपण जेव्हा मृत्यू पावणार आहे, मरणार आहे, त्यावेळेस आपला सुद्धा तो सोहळा असतो महाराज आपल्या जीवनातला. आपण जन्माचा जसा सोहळा होतो ना तसा मृत्यूचा सुद्धा सोहळा होतो. नवी कपडे आणतात, माणूस गेल्यानंतर नवी कपडे आणतात, त्याला मस्त अत्तर वगैरे टाकून त्याला हार फुलून त्याला नवीन शाल वगैरे अंगावर फेटा मग टोपी आपण करतोच ना. जणू त्याला सजवतो आपण. त्याची एक प्रेत यात्रा म्हणतात, त्याला यात्रा असते जीवनाची माणसाच्या. गेल्यानंतर त्याला सगळं काही जीवनात सुशोभित करतात. सगळे पाहुणे रावळे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असतात की नाही? आपल्या कार्यक्रमाला आपला स्वतःचा सोहळा असतो, पण आपल्या स्वतःच्या सोहळ्यामध्ये आपणच आपसेट असतो. खरे खोटे? आपल्या स्वतःचा सोहळा आहे, आपल्या लग्नाच्या सोहळ्यामध्ये आपण उपस्थित असतो ना. आपण स्वतःच्या लग्नात स्वतः उपस्थित असतो. असे का मी अमेरिकेला आहे, बायको इथे भारतात आहे, लावा लग्न आमचं, असं होतं का कधी?
कारण दोघं समोर उपस्थित असतात. मरणाच्या सोहळ्याच्या टायमाला सगळे पाहुणे रावळे आपल्या सोहळ्यात जमा होतात. आपला सोहळा चालू आहे, सगळे जमा होतात, पण आपणच तिथे नसतो. असतो काय आपण तिथे नसतो. आपण तिथे का नसतो आपण? कारण आपण तिथे निघून गेलो असतो महाराज आपल्या देहातून. कारण मग ते म्हणतात हे आपलं धड पडलेलं आहे, मग आपण धड आपलंच सांगते, परंतु आपल्याला ते भाड्याने घेतलेले महाराज तुम्हाला सांगेल. तू काया नगर का सौदागर, तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. तू काया नगर का सौदागर. माँ कहे बेटा मेरा है, बेटा कहे माँ मेरी है, ना बेटे का ना माँ का, ये तो जन्म देने का नाता है. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. तू काया नगर का सौदागर. भाई कहे बहन मेरी है, और बहन कहे भाई मेरा है, ना बहन का ना भाई का, ये तो रक्षा बंधन का नाता है. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. तू काया नगर का सौदागर. कबीर कहे कमाल मेरा है, और कमाल कहे कबीर मेरा है, ना कबीर का ना कमाल का, ये तो हरिगुण गाने का नाता है. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. तू काया नगर का सौदागर. आपण काय आलेलं आहे, आपण या ठिकाणी आपण फक्त नाती निर्माण झाली माझा. आपण ह्या घरात जन्माला आलो म्हणून ती नाती आपली तयार झाली. आपण दुसऱ्या घरात जन्माला असतो, दुसरा आपला बाप असता, दुसरी आपली आई असती, आपला भाऊ दुसरा असता. म्हणजे आपण कर्मयोगाने त्या कुटुंबात जन्माला आलो असतो. म्हणून आपण त्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर आपला दुःख कोण करतात? आपले नातेवाईक, आपल्या जवळची मुलं मुली आपलं दुःख करतात. जाणं हे माणसं माऊली सांगतात की जो जन्माला आला त्याला मरावंच लागतं. असं कधी झालंय का? नाही, आपण मरणारच नाही, असं होतच नाही कधी. ज्या ती जन्माचा सोहळा झाला ना, त्या ती मरणाचा सोहळा 100% होणार. एखाद्याने जर ठरवलं मग ते सोहळे आपण कॅन्सल करू शकतो आपले, आणि झालेले कॅन्सल आता काही इलाज नाही त्याला. लग्नाचे सोहळे बरेच जणांचे कॅन्सलच व्हायचे, बारगाव झाले. 40 42 झाली बाई. आता जवळजवळ मी तर म्हणतो आता ती विशेष कट करून टाका असे मला. कारण आता काय करून जोड्या लावायच्या? कारण आपण ज्यावेळेस जोड्या लावायच्या होत्या त्यावेळेस आपण बरीचशी कुठाने करून गोष्ट आहे नाही. मुलगा पाहिजे की मुलगी पाहिजे आहे ना, मुलींना पोटात मारलं, बरेचसे कार्यक्रम लोकांनी केले आहे नाही. डॉक्टर त्याच्यामध्ये सहभागी झाले, मुलींना सगळ्यांनी पोटामध्ये मारून टाकलं. आणि मग आताच्या पोरांना कोणीच भेटत नाही. त्याला कारण कोण? आपणच आहे. देव काही करत नाही, देव कोणाचं वाटोळही करत नाही, देव कोणाचं चांगलंही करत नाही. ते लक्षात ठेवा कधी. देव कोणाचं आपण होतो, माझे काय जेवण वाटोळे केलं, आणि देव काहीच करत नसतो, आपलंच करत असतो. केले कर्म झाले, त्याची भोगा आले, उपजले मेले, ऐसे किती. कारण आपण जे कर्म करू ना ते आपल्याला चुकतच नाही महाराज. म्हणून आपण काय केलं आहे, हे आपल्या 36 तत्वाचा जो देह आपल्याला निर्माण झालेला आहे, 36 तत्वापासून आपला नरदेह प्राप्त झाला. नरदेह आपला तयार झाला ना, तो काही फुकट झाला नाही महाराज. हे 36 तत्व एकत्र आले. कोणती कोणती? तर त्या ठिकाणी 36 तत्वापासून आपण नरदेह उष्णा घेतला. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, अशा प्रकारे 5 पहिले सांगतो तुम्हाला. पृथ्वी तत्वापासून आपल्याला देह निर्माण झाला आपला. मातीचा देह आहे, हा एक दिवस माती जाणार आहे, हे पहिले लक्षात ठेवायचं. कारण मातीपासून आपण तयार झालेलो आहोत. त्या माती आपल्या पृथ्वी, आपले वायू, आकाश. पृथ्वीपासून तेज म्हणजे प्रकाश आहे, आकाश, पृथ्वी, पाणी, हे सगळे तत्व एकत्र आले म्हणून शरीर तयार झालं आपलं. आणि एकदा अग्नीमध्ये जाळलं ना माणसाला, का अग्नी तत्वामध्ये त्या ठिकाणी आपलं सगळं काही जळून जातं. पाणी तत्व आपल्यामध्ये शरीरामध्ये पाणी सुद्धा आहे, ते पाणी सुद्धा काय होतं, त्याची वाफ होऊन जाते. तेज तत्वामध्ये तेज तत्व विलीन होतं, आकाश तत्वामध्ये आकाश तत्व विलीन होतं. आणि मांस वगैरे आपल्या हाडं वगैरे आहेत ना, ते मातीपासून तयार झाले हाडे भाऊ, आणि मातीमध्ये मिसळून जाणार आहे. मातीचा देह मातीमध्ये जाणार आहे. मातीची तुझी काया मातीमध्ये जायावी, मातीची तुझी काया मातीमध्ये जायावी, मातीची तुझी काया मातीमध्ये जायावी, मातीची तुझी काया मातीमध्ये जायावी.
घालतो पण ती खरं मातीचे ना. सोन्याचं अलंकार म्हणजे मातीचे. मातीवर माती चढवतो आपण. शेती बाळी बंगला माडी घरदारी काय आहे सगळी मातीचंच आहे ना. आपला देह कशाचा आहे? हा मातीचाच आहे. मातीच्या देवाला अहंकार कशाला पाहिजे बुवा? आपला देह आपला घडला म्हणजे देवाने घडवला मग त्याचा अहंकार करू नये माणसाला कधी. माती सांगे कुंभाराला, माती सांगे कुंभाराला, पाय मज तुडविसी तुझाच आहे शेवट वेडा माझ्या पायासी, माझ्या पायासी, लग्न मंडपी कधी असे मी कधी शवापाची रे. माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविसी तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी. वीर धुरंधर इथे जाहले पायी माझ्या इथे झोपले खूपच्या अथवा शापित नारी अंतिम जपासी रे. तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी रे, माझ्या पायाशी. गायकाचा सूर आहे सूर. पंचतत्वापासून आपला ध्येय तयार झाला. पृथ्वी आप तेज वायू आकाश. त्याप्रमाणे 85 विषय आहेत. शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 विषय. 5 पंचतत्व, 5 शब्द स्पर्श रूप रस गंध. पंचकोश आहेत. अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय असे कोश तयार आहेत. आनंदमय कोश आहे. त्याप्रमाणे पंच ज्ञानेंद्रिय आहेत. डोळे कान नाक त्या ठिकाणी त्वचा अशा प्रकारे आपले रसना अशा प्रकारे पंच ज्ञानेंद्रिय आहेत. पंच कर्मेंद्रिय आहेत. प्राण अपान समान व्यान उदान अशा प्रकारे पंच प्राण आहेत. हा 36 तासापासून आपला ध्येय तयार झालेला आहे. आणि 36 तासापासून ध्येय तयार झाल्यानंतर शेवटी काय होतं तर माणसाला हा नरदेह सोडून जावं लागतं. मला आपल्या नरदेह आपण हा 36 तासापासून उसना घेतलेला आहे. आपण काय केलं उसना घेतलेला आहे. कारण आपण एखाद्याने भाड्याने घरी घेतलं आणि भाड्याने घरी घेतलं मालक काय म्हणतो आपला करार संपलाय तुम्ही आपलं घर खाली का. तसं आपला 100 वर्षाचा करार असतो. काहींचा 60 वर्षाचा असतो. काहींचा 40 वर्षाचा करार असतो. काहींचा झालेला करार संपतो. आईच्या पोटातून झालं तर लगेच बाळ मरतं काय भरला. असंही होतं माणसाच्या जीवनामध्ये. म्हणजे माणसाचा करार किती वर्षाचा ठरला हे सांगता येत नाही आपला. तसं आपण हा ध्येय काय केलेला आहे हा आपण उसना घेतलेला आहे. आपण हा भाड्याचं घर घेतलेला आहे. जिंदगी किराए का घर है एक ना एक दिन निकलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है एक ना एक दिन निकलना पड़ेगा. जिंदगी किराए
लागतं. म्हणून आपल्याला जर विचारलं एखाद्याला तुम्ही कोण आहात नेमकं, तुम्हाला जर विचारलं कोण आहात, तुम्ही कुठे नेमकं, तुम्ही काय म्हणाले, हे मी म्हणजे हे आहे. आपण छातीला हात लावून सांगतो ना, या देहाला भाऊसाहेब दिले म्हणतात, ऐक नाही कसं म्हणतात, मी हाय, हाय छाती आहे, छातीच्या आतमध्ये बरगडे आहेत, त्याच्या आतमध्ये मांस आहे, त्याच्यामध्ये फुफ्फुस आहे, हृदय आहे. मग तुम्ही कोण आहे नेमकं, आपण मी, आणि हात आहे, पाय आहे. आपण मी म्हणजे हाय, मी म्हणजे डोकं आहे, भेटाय वरता आतमध्ये डोकं आहे, कवटी आतमध्ये, म्हणजे मी कुठे आहे, मग मी कुठे गेलो त्यातला. आपण म्हणतो मी स्वतःला मी म्हणतो, मी नेमकं कुठं आहे हे शोधलं पाहिजे आपण. तर एखादा मनुष्य जर पुण्याला ढेला आपण दवाखान्यामध्ये, पुण्याला गेल्यानंतर तिथं मनुष्य दवाखान्यात वारल्यानंतर आपण इकडे लगेच फोन करतात गावाला, हॅलो असं असं झाले, त्या ठिकाणी श्याम पाटील गेले असं म्हटल्यानंतर श्याम पाटलाला त्या ठिकाणी अँब्युलन्स मध्ये टाकतात. तिकडून फोन फिरतो, फोन फिरल्यानंतर लगेच इकडे गावकरी काय करतात, लगेच कोणी सरपण आणणार, कोणी बाकीची तयारी करणार, हार वगैरे फुलं मटकं सगळं घेऊन येणार. इकडे तयारी झाली काही पण फोन जातो, अहो कुठं आले तुम्ही, अँब्युलन्स तुमची आपली बॉडी कुठपर्यंत आली, हरांचे गोपर्यंत आले, अहो खर्चाला कुठपर्यंत आले, कारण मोबाईलला खरं बोलत नाही, कुठपर्यंत आले, आता काही गोपर्यंत आले. पाहुणे विचारतात, आले का पाहुणे, बॉडी कुठपर्यंत आली, बॉडी कुठपर्यंत आली, बॉडी कुठपर्यंत आली, बॉडी काय बोलायला लागले काय पडतं बॉडी. आपण कुठेही मारा, कारण आपण त्याच्यामध्ये राहतच नाही. म्हणून आपल्याला अँब्युलन्स मध्ये आणलं, कारण आपण कुठून आलो हे आपल्याला पहिलं कळलं पाहिजे. आपण कुठून आलो, आपण आहे कुठं, आणि आपण गेल्यानंतर जातो कुठे नेमकं. दुरोनिया आलो मी गा, दुःख झाले आपण कुठं आलो, दुरून आलो मी का, दुरून आलो मी का, दुःख झाले दारुण. दारुण म्हणजे दारुण नाही, दारुण म्हणजे खूप भरपूर अशा प्रकारे म्हणायचं त्याला. खूप दुःख झालं, दुरून आलो मी आणि खूप दुःख झालं माझ्या जीवाला. आता का सुख आहे माणसाला, घरामध्ये सुख आहे का, आपल्याला इथं बसलोय तोपर्यंत सुख आहे, जेवण झालं म्हणजे सुख आहे, परंतु जेवण झालं परत आपापल्या कामाला परत लागलं कष्ट करायला मनुष्य आहे. सुख दुःखच दुःख जीवनामध्ये, कारण सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत आहे एवढे. प्रपंचामध्ये पाहिलं तर जवा एवढं सुख आहे मला, फक्त जवा एवढं, दुःख पर्वत आहे एवढं दुःख आपल्या जीवनामध्ये. तरी मनुष्य प्रपंच करतोय, कारण त्याला माहिती आता तरी सुख भेटेल, उद्या तरी सुख भेटेल. सुखाच्या सर्व सुखाची आशा जन्म घ्या, सुखा करता मनुष्य धडपड करतो, पण सुख कधी भेटतच नाही. सुख भेटायचं माणसाचं सुख येणार, सुख भेटायचं कल्पनाच करू नका, कारण ते फक्त एवढं जवा एवढं सुख आहे जीवनामध्ये. मग आपला देह आहे ना, तुकाराम महाराजाला विचारलं, तुकाराम महाराज तुम्ही कुठून आलात बुवा, तुकाराम महाराजाला विचारलं तुम्ही कुठून आलात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. हे बोलिले ते ऋषी सात भावी वर्ताया, सात भावी वर्ताया, जागू संतांचे नारी आडनाडी भरलं, जागू संतांचे नारी आडनाडी भरले. तुकाराम महाराज तुम्ही कुठून आलात, तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया. म्हणजे आपण कुठून तरी बाहेरून आलेले, आपण अन्नपूरची जरी असलो तरी परंतु आपण कुठून तरी आलेलो आहोत. म्हणजे आपल्या देहाच्या गावा आलो, परंतु आपण या ठिकाणी सर्वजण कोण आहोत, पाहुणे. कारण आपण या ठिकाणी आपलं गाव हे आपण सांगतोय अन्नपूर गाव आहे, परंतु हे आपलं गाव नाहीच मुळात महाराज. कारण आपण कुठून दुरून आलो. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी होतो, आम्ही वैकुंठाला राहत होतो, परंतु आलो कशा करता, दुरून आलो की मी का दुःख झाले जाऊन, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया,
जे ऋषी मुनी बोलले तुम्हाला ते ज्ञान देण्याकरता सांगण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो. म्हणून हा एक दिवस नाही एक दिवस आपल्या ज्या अर्थी आपण संतोषराव जन्माला आलो ना एक दिवस आपल्याला जाणच आहे मला. देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल जाईल त्याची काळोबा खाईल. देह आपला एक दिवस जाणार आहे म्हणा. मग देह जाणार आहे मग जगायचं कशा करता मग आता कशा करता जगायचं म्हणून राव अहो अशा करता जगायचं माणसाने आपल्याला कोणीतरी आपण गेल्यानंतर नाही त्या महाराष्ट्र रडू द्या रडू द्या नाही जिल्हा आपल्या करता रडू द्या नाही तालुका आपल्या करता रडू द्या निदान आपलं गाव तरी आपल्या करता रडला पाहिजे महाराज. आपण गेलेली बातमी कोणा समजल्या अमुक अमुक महाराज सांगले की आपल्या गावात होतं माणूस प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी यावं आपण गेल्यानंतर नाही गावावर रडू द्या निदान आपल्या आळीतली माणसं तर रडली पाहिजे नाही आळीत रडू द्या निदान घरातली तरी रडली पाहिजे. घरात तर नीटला खरे खोटे माणसाने जीवनामध्ये असं झालं की आपण गेल्यानंतर नक्की कोणी रडलं पाहिजे डोळ्यात पाणी आलं पाहिजे. आपण गेल्यानंतर आपले दोन ठिमकावर आठवण आली ना डोळे भरून यावं माणसाचे. काय चांगला माणूस आपल्या गावातला गेला वर्ष झालं 2 वर्ष झाली तरी आठवण केली का त्या माणसाच्या मित्राच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे मला असं घेऊन जावं. आपण जर एखाद्या ठिकाणी जाऊन बसलो ना चौकामध्ये बरं का आपण जर एखाद्या चौकामध्ये बसतो ना तर त्या ठिकाणी 4 माणसं आपल्या जवळ येऊन बसावी. असं नाही बाबा आपण बसलो 4 माणसं नको नको ते आलं चला आपल्याला असं नाही झालं पाहिजे मला. आपण जर एका ठिकाणी बसलो तर 4 माणसं आपल्या जवळ आली पाहिजे. आपण जर उभं राहिलो तर 4 माणसं आपल्याबरोबर उभी राहिली पाहिजे महाराज. आपण निवडणुकीला उभे राहिलो 4 माणसं आपल्याबरोबर उभी असली पाहिजे. आपण उभं राहिलो बाकीची बसलेली चालेल का नाही जमत. आपण जर चालायला लागलो ना महाराज तर आपल्याबरोबर 4 माणसांनी चालवं असं माणसाने जीवन जगावं. आणि आपण ज्यावेळेस हे जग सोडून जाऊ ना त्यावेळेस आपल्या करता 2 थेंब प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये यावं असं माणसाने जीवन जगावं. यावे दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये यावे असं जीवन जगावं महाराज. ह्या भूमीवर त्या भूमातीच्या ठिकाणी अनेक अशी माणसं होऊन गेली की त्यांच्याकरता आजही डोळ्यामध्ये आपल्या पाणी येतं महाराज. आजही डोळ्यामध्ये पाणी येतं. बाबर जीवाचं कान करून ऐका आता थोडा प्रसंग सांगतो तुम्हाला. आपल्या जीवनामध्ये आपण असं जीवन जगा की किती वर्ष राहिले महाराज तरी दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी यावं. आज ज्ञानेश्वर माऊली किती वर्ष राहिले निघून गेले आपल्याला 750 वर्ष झाली तरी आजही समाधी प्रसंगी जावा समाधी सोहळ्याच्या ठिकाणी प्रत्येकाच्या डोळे दबदबलेले असतात प्रत्येकाच्या डोळ्यात आशू चाललेले असतात. ज्ञानेश्वर माऊली आपल्या सोडून गेले ज्ञानेश्वर माऊली समाधीस्थित झाले तो प्रसंग जर ऐकला ना तर प्रत्येकाचे डोळे भरून येतात महाराज. काय प्रसंग असेल तो ज्ञानेश्वर माऊली ज्यावेळेस आपल्या सोडून जातात त्यावेळेस देवाला विनंती करतात हे देवा पांडुरंगा मला आता जाण्याची अनुमती द्या. वय फक्त ज्ञानेश्वर माऊलीचं 16 वर्ष का जाण्याचं वय प्रकाश महाराज 16व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणावं पांडुरंगा हे पांडुरंगा आता माझं कार्य संपलं जीवनातलं मला जाऊ द्या आता मला. त्या ठिकाणी निवृत्तीने ऐकावं सोपानाने ऐकावं मुक्ताईने ऐकावं आणि मुक्ताईने म्हणावं सोपानाने म्हणावं दादा नको ना जावं आम्हाला सोडून दादा तू नको ना जावं आम्हाला सोडून. अरे आई बाप लहान असतानाच आपले निघून गेले. या समाजानं आई बापाला नाही जगू दिलं त्यांना ध्यान तर पाहिजे तर घ्यायला लागलं. विठ्ठलपंतांनी रुक्मिणी माता आपल्या 4ही मुलांच्या मुंजी व्हाव्या याकरता समाजाने त्यांना बहिष्कृत केलं होतं. संन्यासाची पोरं म्हणून ज्ञानेश्वर निवृत्ती सोपानाला बहिष्कृत केलं होतं त्यांना. हे संन्यासाच्या पोरांनो आमच्या अंगाला शिवू नका इंद्रायणीवर आंघोळ करू नका. इंद्रायणीवर आंघोळ केली ते इंद्रायणी वाटते इंद्रायणी दूषित होते इंद्रायणी अपवित्र होते. या ठिकाणी ज्ञानदादा आंघोळीला गेला ते ज्ञानेश्वर महाराजांना विश्वभाने बाकीच्या पोरांना हाक मारला एक आठवण निघली. अरे ते पहा संन्यासाचं पोरग त्या नदीमध्ये आंघोळ करतोय संपूर्ण इंद्रायणी त्यांनी वाटवली. आता काय हरा त्याला दगडानं हरा त्याला मातीला चिखलानं मारा त्याला. बाकीच्या पोरांना पळत यावं आणि त्या एवढीशा ज्ञानेश्वर महाराजांना
ज्ञानेश्वर महाराजांना लहान मुलांनी दगडाने मारावं, चिखलाने मारावं, डोक्यातून भळभळ भळभळ अशा रडत यावं महाराज. ज्ञानेश्वर महाराज रडतात, काका काका थांबवा ना मुलांना, का मारता मला, का मारता मला, माझा काय अपराध आहे, मी फक्त इंद्रियावर स्नानाला आलो होतो, आंघोळीला आलो होतो ना काका, मला का मारता. अरे काका तू इंद्रियावर परत देवावर आंघोळीला यायचं नाहीस, तुम्ही संन्यासाची मुलं आहात, तुमच्यामुळे आनंदी अपवित्र होते, तिथून चालते व्हा आनंदी सोडा. तुमचे आई वडील जसे देहांत पाहिजे ते घेतात ना, तुम्ही सुद्धा एखाद्या डोहामध्ये जाऊन जीव द्या. काका काका काय आमचा अपराध, तुम्हाला जसा जगायचा अधिकार, वृक्षाला, पानाला, फुलांना, प्रत्येक प्राण्याला जसा पुष्कळ अधिकार आहे, तसा आम्हाला सुद्धा अधिकार नाही का. आनंदी वाटते आमच्यामुळं. अहो ज्ञानेश्वर माऊलीला भिक्षा सुद्धा मिळून नाही हो. ज्ञानेश्वर माऊली याच्या त्याच्या दारामध्ये पीठ मागायला जायचे. ते पीठ मागायला गेल्यानंतर प्रत्येकाला हिशोबाने सांगितलं होतं, या संन्यासाच्या मुलांना कुणी भिक्षा सुद्धा वाढायची नाही. पुन्हा आईबाईला डोळ्यामध्ये पाणी यायचं, आईबाईला एखादं वाटायचं हिशोबा दिसत नाही. बिनाईची लेकरं, आई नाही, बाप नाही, त्यांना थोडंसं आपण पीठ देऊ, चोरून का होईना तिकडे तिकडे पाहायची, चोरून ज्ञानेश्वर माऊलींच्या झोळीमध्ये पीठ घालायची, थोडंसं पीठ टाकायची. ज्ञानेश्वर माऊलींची पीठ घ्यावं, दुपारचं ऊन तापतंय, अशा उन्हाच्या काळामध्ये आळंदीमध्ये फिरावं, 2 चिमटी मीठ त्यांच्या पीठ त्यांच्या झोळीमध्ये आहे. विसोबा खेचराने झाडे घोड्यावर यावं, ए पोरा ऐकले रे. ज्ञानेश्वर माऊलींनी जवळ जावं, का काका का बोलवलं, काय तुझ्या झोळीमध्ये. काका थोडंसं पीठ आहे, निवृत्तीला भूक लागली, माझ्या सोपानाला मुक्ताईला भूक लागली हो काका, त्यांच्याकरता थोडीशी पीठ मिळालं होतं, कोणी वाढलं तुला. ज्ञानेश्वर माऊलींनी खरी बघावं, बघू किती पीठ आहे, ती झोळी विसकून घ्यावी, झोळी विसकून घ्यावी, काकाला नकाला टाकू. त्यांनी झोळी ती आळंदीच्या मातीमध्ये, त्या आपण वाटाने जातो तिथं, त्या वाट्यावर मिक्स करावी, मातीमध्ये ओतावं पीठ. त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींचे पीठ घालण्याचा प्रयत्न करावा, काका नकाला टाकून देऊ, माझ्या निवृत्तीला भूक लागली हो, माझी मुक्ताई खूप छोटी, ह्या मुलीपेक्षा छोटी मुक्ताई, माझ्या मुक्ताईला, माझ्या बहिणीला भूक लागली हो, काका थोडं पीठ नेऊन द्या ना काका, नका ना मातीत मिक्स करू. जोड्या सकट त्यांनी पायाने जोड्याने ते मातीमध्ये मिक्स करावं. त्यांना नाही पीठ मिळून गेलं मला त्या ठिकाणी. ज्ञानदादांनी घरी रडत रडत यावं. निवृत्तीने म्हणा, का बा ज्ञानदादा रडतोस तू, काका काय करावं, मला पीठ तर मिळून नाही, आता आपण जेवण कशाचं करायचं. एक दिवस निवृत्ती दादाने खापर मागितलं, निवृत्ती दादाला मांडे खाऊ वाटलं. निवृत्ती दादा म्हणले, मुक्ता तुला मांडे जमतात का करायला, तुला मांडे जमतात का करायला. आई जशी मांडे करायची ना, तशा मुक्ता तुला जमतात का, मला मांडे खूप खाऊशी वाटतात. मुक्ता म्हणजे दादा मी मांडे करी, पण त्याला सामुग्री पाहिजे, सोपाना मला मी सामुग्री घेऊन येतो. मुक्ता म्हणली, मी त्याला भांडे लागतं ना, मी कुंभारदादाकडे जाते, मी खापर घेऊन येते, त्याच्यावर बोलावं लागतं ना मांडे. मग मुक्ताई पळत पळत चिमुडी, मुक्ताई 7 वर्षाची, मुक्ताई पळत पळत गेली कुंभारदादाकडे आणि भांडा आणण्याकरता गेली. कुंभारदादा मला खापर द्या थोडं. नाही ना मुक्ता, देता येणार आम्हाला. विश्वमाने सांगितलं, या काठाला काही द्यायचं नाही, संन्यासाची मुलं तुम्ही, तुम्हाला काही द्यायचं नाही, जर आम्ही तुला दिलं तर आम्हाला विश्वभा शासन करेल, नाही मुक्ता आम्हाला देता येणार. मग त्याला फुटकं का व्हायला खापर द्या काका, बघ तिथे कचऱ्यामध्ये कोणता असलं तर तुला घेऊन जाताना तुझा मी सांगितलंय तुला. मुक्ताई गेली बाजूला, एक फुटकं मडकेचं फुटकं भांडं होतं खापराचं, तिने घेतलं आणि चालली. ते आनंद झाला खूप, भांडं का व्हायला खापराचं सापडलं थोडंसं का व्हायना, त्याच्यावर मी मांडे करीन आणि माझ्या निवृत्ती दादाला खाऊ घालीन, माझ्या भावाला खाली खाऊ घालीन. म्हणून ती घरी घेऊन चालली होती. विश्वभाने यावं, एक आठी इकडे कशाला चालवलं ते फुटकं भडकं. माझ्या निवृत्ती दादा की नाही काका, आज मांडे खाऊ वाटतात, आईचे मांडे खाल्लेले खूप दिवस झाले, दादा म्हणतात मला मांडे खाऊ वाटतात. संन्यासाची काढते तुम्ही आणि मांडे खाऊ वाटतात, गोडगोड खाऊ वाटतं तुम्हाला. बघू कसं आहे म्हणतात, ते हातातले घ्यावं आणि विश्वभाने ते जमिनीवर आपटावं, फोडून टाकावं. काका का फोडलं माझं म्हणतं, ते फुटलेले मडकेचे तुकडे तुकडे घेत झालेले खापराचे मुक्ताईने हातामध्ये घ्यावं. कसं मांड करू आता माझ्या भावाला. आणि रडत ते तुकडे घेऊन घरी आले. ज्ञानदादा म्हणतो, मुक्ता का रडतेस बाळा, निवृत्ती दादा मांडे खाऊ वाटले होते, परंतु आता मी नाही करू शकणार, कारण विश्वभाने ते खापर घेतलं, खाली फोडून टाकलं, माझ्या तोंडामध्ये सुद्धा मारलं. दादा आता कसं करायचं मांडे. ज्ञानदादा म्हणतो, मुक्ता काळजी करू नकोस. ज्ञानदादा ओणे झाले आणि म्हणले, सामुग्री तयार केली ना, ते असे ओणे झाले, खाली वाकून असे ओणे झाले आणि मुक्ताला म्हटले, आता माझ्या पाठीवर तू मांडे भाज. ज्ञानेश्वर महाराजांनी आपली पाठण दप्त केली, तव्यासारखी लाल झाली महाराज. ज्ञानेश्वर माऊलीला वाटत होतं की समाज आपल्याशी असा का वागतोय, समाज अशाशी का दप्त केला, त्याची पाठण लाल झाली तव्यासारखी. मुक्ताने त्याच्यावर मांडे भाजले महाराज. मला सांगायचं तात्पर्य एवढं की समाजाने एवढं त्याला त्रास द्यावा,
आणि 16 वर्ष झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी पांडुरंगाजवळ जावं. ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून झाला, ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगून झाला, चांगदेव पासष्टी झाली, अमृत अनुभव झाला आणि हरिपाठही झाला. ज्ञानेश्वर माऊलींनी पांडुरंगाला सांगितलं, तेव्हा माझं कार्य संपलं, आता मला जायला अनुमती द्या. निवृत्ती दादा म्हणतायत, ज्ञाना नको ना जाऊ. सोपान म्हणतो, दादा आम्हाला सोडून जाऊ नकोस. मुक्ता म्हणते, दादा तू कुठे जाणार? अरे आई बाबा गेला, आता तू आम्हाला सोडून जातोस का? नको ना जाऊ दादा आम्हाला सोडून. का जातोस आम्हाला सोडून? मुक्ता गेलं पाहिजे. एकदा बिहारच्या गावाला मनुष्य आला की एक नाही एक दिवस त्याला जावंच लागतं ना. मनुष्य जन्माला आला बोल नका, फक्त मला जायची अनुमती द्या. तर मुक्ताई म्हणजे, नाही दादा नको जाऊ दादा, तू आमच्या प्रत्येक भावांना 2-2 वर्ष थांब. किती वर्ष? 2-2 वर्ष फक्त थांब. निवृत्ती करता 2 वर्ष थांब, स्वप्ना करता 2 वर्ष थांब, माझ्या करता 2 वर्ष थांब, थोडा फोन बंद करा. असे 6 वर्ष दादा थांबतील आमच्या करता. 16 वर्ष झाले, अजून 6 वर्ष आमच्या करता थांब. ज्ञानदान म्हणला ठीक आहे. मग ज्ञानेश्वर माऊलींच्या सहवासात प्रत्येक दिवस ते भावंड घालायची. 2 वर्ष संपली मला, 2 वर्ष यम न्यायला आला. यम धर्मानंतर यमधर्म त्या ठिकाणी आले. यमधर्माला पाहिलं मुक्ताईने, माझ्या ज्ञानदादाला घ्यायला आला यमधर्म. मुक्ताईने काय केलं माहिती का? यमाकडे अशी 2 बोटं दाखवली. यमाला 2 बोटं दाखवली. यम म्हटला 2 वर्षांनी यायचं काय? बरं ठीक आहे. यम माहिती 2 बोटं पाहिजे. यम परत निघून गेला आणि 2 वर्ष झाली. 2 वर्ष पुन्हा ज्ञानेश्वर माऊली याच्यात राहिले. 2 वर्ष झाले, पुन्हा त्याला यमधर्म पुन्हा आला. यमधर्माला पाहिलं मुक्ताईने आणि त्याच्याकडे रागारागानेच बघितलं, माझ्या ज्ञानदादाला तू न्यायला आलास काय? पुन्हा मुक्ताईने 2 बोटं केली. यमधर्माला पहिले 2 वर्ष झाली, आता 2 वर्ष अजून. बरं ठीक आहे, 2 वर्ष अजून थांबलो. यमधर्म परत पाठीमागे निघून गेला. आपल्याकडे थांबत नाही मला. पुन्हा 2 वर्ष निघून गेली अशी चालतात बोलता. आणि पुन्हा 2 वर्ष झाली, तर 6 वर्ष निघून गेली महाराज. पुन्हा यमधर्म आला. ठरल्याप्रमाणे 6 वर्ष संपली होती. यमधर्म पुन्हा ज्ञानदादाला घ्यायला आल्यानंतर मुक्ताईने पुन्हा 2 बोटं केली. यमधर्म म्हणला, मुक्ताई आता कशा करता बोटं करतेस तू? आता 6 वर्ष मी गेलो ना पाठीमागं, आता 6 वर्षांनी पुन्हा मला तू 2 बोटं करतेस. मुक्ताई म्हणजे, अरे काय तोंडे यमा, मी तुला काय सांगते लक्षात ठेव. मी तुला 2 बोटं कशा करते 2 वर्ष पाठीमागे जा म्हणून नाही सांगत तुला. 2 वर्ष झाली परत पाठीमागे जातोय, 2 वर्ष झाली परत पुन्हा येतोय. आणि 2 वर्ष 2 बोटं तुला एका करता करते की चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्या ज्ञानदादाला तू न्यायला यायचं नाहीस. जोपर्यंत ज्ञानदादा समाधीस्थ आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे महाराज. जोपर्यंत ज्ञानदादा आजही आळंदीमध्ये समाधीस्थ जोपर्यंत आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य आहेत. चंद्र सूर्य असेपर्यंत ज्ञानदादा नाही. तर ज्ञानदादा जोपर्यंत आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य आहेत. ज्ञानेश्वर माऊली आजही समाधीमध्ये बोलतात. ज्ञानेश्वर महाराजांना समाधी प्रसंगी प्रत्यक्ष त्या ठिकाणी, अरे गाव आपल्याकरता आपल्या घरातलं रडतील, नवल नाही म्हणत. आपल्याकरता आपण गेल्यानंतर आपल्या घरातलीच रडतात. पाहुणे गावळे जवळचे आले ते येतात, थोडं रडतील. परंतु ज्ञानेश्वर माऊली गेल्या त्या ठिकाणी समाधीस्थ झाल्यानंतर अहो अख्खं विश्व रडत होतं. सगळी माणसं त्या ठिकाणी वारकरी मंडळी आळंदीला आलेली, सर्वांच्या डोळ्यातून पाणी चाललेलं. आजही रडतात महाराज ज्ञानेश्वर माऊली करता की ज्ञानेश्वर माऊली आपल्याला पाहायला भेटले नाही. आपण जर 750 वर्षापूर्वी असतो तर ज्ञानेश्वर महाराज आपल्याला दिसले असते. तुकाराम महाराज कसे होते आपल्याला पाहायला मिळाले असते ना. आपल्याला काय पाहिजे, आपण फोटोतच पाहतो. ज्ञानेश्वर माऊली कसे होते? तर ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात जी जन्माला आली होती माणसं, त्यांना किती वाईट वाटत असं. कारण ज्ञानेश्वर महाराज आपल्या बरोबर राहिले, आपल्या बरोबर बोलले, आपल्याला त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगितली, चांगली पासष्टी सांगितली, अमृत अनुभव सांगितला, हरिपाठ सांगितला की ज्ञानेश्वर माऊली आपल्यातून आज जात आहेत. आणि त्या प्रसंगी लोक रडतील नवल नाही. त्या ठिकाणी निवृत्तीला पोहोचलेले निवृत्तीनाथ सुद्धा रडतायत महाराज. निवृत्तीच्या डोळ्यातून सुद्धा घडघड असं पाणी चालले. ओसंडोनी निवृत्ती आलिंग लागला आणि कांच्या डोळ्यात आसू येती, आणि कांच्या डोळ्यात आसू येती. निवृत्ती दादा म्हणतात, आवड ना कधी नाही गेली येणे, गुरु शिष्यपणा सिद्धी नेले, गुरु शिष्यपणा सिद्धी नेले. ज्ञानेश्वर माऊलींनी आम्ही स्वतः भाऊ असून सुद्धा गुरु आणि शिष्याचं नातं ज्ञानेश्वर माऊलींचं निवृत्तीनाथ म्हणतात. निवृत्तीनाथ म्हणतात, आता आम्हाला कसं झालं सांगू का? बांधला पेंडीचा सुटला असे आळा, पूर्ण रानमाळा पांगलेसे,
ज्याप्रमाणे आपण रानामध्ये एखादी गवताची हाणून एक पेंडी बांधावी आणि तिचा आळा सुटावा, एखादी वाळवटी यावी आणि वाळवटीमध्ये सगळं गवत इतरत्र पांगून जावं, विखुरलं जावं, त्याप्रमाणे आमच्या मनाची अवस्था झाली. आमचं जसं तृण रानमाळा पांगलेशे किंवा मुंगीची यावीवर लागलीशी आग, कारण मुंगीचं एखादं कोठा असावं आणि त्याच्यावर एखादा निशोप करावा किंवा त्या ठिकाणी जाळ करावा, काय अवस्था होईल त्या मुंग्यांची, कुठे जाऊ त्या मुंग्यांनी. तशी आमची मनाची अवस्था झाली. ज्ञानदाता आम्हाला सोडून जात आहेत, ज्ञानदाता सोडून जात आहेत. ज्ञानदाता सोडून जात असताना अशी अवस्था झाली की त्या ठिकाणी नदीच्या माशा घातले माझेवर अवघे जनवड चालवले. नदीच्या माशाला जसं विषारी औषध टाकावं पाण्यामध्ये आणि नदीच्या माशांची तडपड 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 व्हावी त्या माशांची, त्याप्रमाणे आमचं काळीच तुटतंय. ज्ञानदाता आम्हाला या ठिकाणी सोडून जातोय. काय अवस्था झाली महाराज, काय अवस्था झाली. कारण सगळ्या जगाला आवडत त्या ठिकाणी दुःख होईल यात नवल नाही. प्रत्यक्ष पांडुरंगाच्या डोळ्यातून जेणे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, एक दिवस स्वर्गाचे धरले सत्ता मात्रे आपली, या त्या देवाच्या डोळ्यातून सुद्धा पाणी चाललं. देव रडायला लागला महाराज. देव अर्जुनने आम्ही रडकल्यात नवल नाही, देवाच्या डोळ्यात पाणी चाललं. रुक्मिणी माता म्हणते, देवा देवा तुम्ही का रडता, देवा तुम्ही का रडता, तुमच्या डोळ्यात पाणी असावं, तुम्हाला सृष्टीचा नियम माहित नाही का देवा. देव म्हणतात, रुक्मिणी काय सांगू रुक्मिणी, अगं रुक्मिणी असा ज्ञानेश्वर पुन्हा होणे नाही सृष्टीमध्ये. कारण देव म्हणे रुक्मिणी हा एकच योगी निघला नाही, ते ज्ञान संजीवनी जाण त्रयोगी असे. कारण हा योगी असा पुन्हा परत जगामध्ये होणार नाही, असा पुन्हा ज्ञान सुद्धा आता लोकणार आहे. म्हणून देवाच्या डोळ्यात सुद्धा पाणी द्यावं महाराज. असं जीवन जगावं माणसानं की प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी यावं, असं जीवन जगावं. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेद पंचभूती, वेद पंचभूती डोलाविले. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, ज्ञानोबाची ख्याती. मध्ये पाणी यावं यात नवल नाही महाराज. ज्ञानेश्वर माऊली समाज झाल्याचं सर्व समाजाच्या डोळ्यामध्ये पाणी यावं, देवाच्या डोळ्यामध्ये पाणी यावं. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. ज्यांनी म्हैशीपुत्रामुखे बोलवले स्तुती, रेड्याला स्वतः बोलायला लावलं, किंवा आम्हाला ज्ञान ज्ञानेश्वर माऊलींनी हे ज्ञान हे ज्ञानेश्वरीमध्ये त्या ठिकाणी आहे आणि ज्ञानेश्वरीच्या ज्ञानाचं आपण या ठिकाणी एक ओळी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. ह्याच्या गावा आल्या जन्ममृत्यूच्या सोहळ्या नाम म्हणून धनंजय यापरी. जन्माला आलं नाही त्याला मृत्यू होणार आहे, पण मरत असताना माणसाने कसं जगावं, आधी जगलं कसं पाहिजे ठरलं पाहिजे महाराज. जन्म झाला आपला, मरण ते दिवस येणारच आपल्याला, पण आपण असं जगावं महाराज, असं जगावं की सर्व समाजाच्या डोळ्यामध्ये पाणी यावं, असं जीवन जगावं. छत्रपती शिवाजी महाराज फक्त वयाची 50 वर्ष आपल्यामध्ये राहिले महाराज. छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष राहिले, परंतु त्यांची जन्मस्थळी असेपर्यंत कीर्ती आश्रमात राहिली. असं माणसाने जीवन जगावं. स्वामी विवेकानंद 29 वर्ष राहिले, पण आजही आपण विश्वामध्ये त्यांची नाव ऐकतो, कीर्ती ऐकतो. ज्ञानेश्वर माऊली केवळ वयाची 22 वर्ष राहिले, पण त्यांची कीर्ती. तुकाराम महाराज फक्त 42 वर्ष राहिले महाराज, पण त्यांची कीर्ती आजही आपण आपल्या डोळ्यासमोर. आपण तुकोबराय म्हटलं की आपल्या तुकोबरायांचा गाथा समोर उभा राहतो, तुकोबरायांचे ज्ञान आपल्या समोर उभं राहतं, त्यांची भक्ती ज्ञान वैराग्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. म्हणून असं जीवन जगावं. छत्रपती संभाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज म्हटलं तर वयाची फक्त 31 ते 32 वर्ष त्यांना मिळाली. धर्मवीर संभाजी महाराजांचं वय फक्त 32 वर्ष आणि 32 वर्षात त्यांना या ठिकाणी जावं लागलं. देश धर्म पर मिटने वाला, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. अशा प्रकारे संभाजी महाराजांचं जीवन होतं महाराज. संभाजी महाराजांचं जीवन पाहिलं तर या भूमातेला कोणी तुपाचा अभिषेक करील, या भूमातेला कोणी दुधाचा अभिषेक करील, या भूमातेला कोणी मधाचा अभिषेक करील, दह्याचा अभिषेक करील या जमिनीला. परंतु धर्मवीर संभाजी महाराजांना या भूमातेला रक्ताचा अभिषेक घातला महाराज, रक्ताचा अभिषेक. आणि या रक्ताच्या अभिषेकानं खऱ्या अर्थाने जीवन सुखोल आणि संपन्न करून घेतलं संभाजी महाराजांना. आज धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव काढलं ते आपल्या अंगावर काढले. त्या ठिकाणी मध्य प्रदेश असेल, अशा अनेक प्रांतावर संभाजी महाराजांनी आपली सत्ता प्रस्थापित केली होती महाराज. फक्त 9 वर्ष संभाजी महाराजांना मिळाले. किती वर्ष? छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी
हे अवसान झाल्यानंतर त्यांना फक्त 9 वर्ष संभाजी महाराजांना मिळाले, पण संभाजी महाराजांनी 9 वर्षामध्ये 240 लढाया केल्या महाराज. आणि 240 लढाया केल्या, त्याच्यामध्ये एकाही लढाईमध्ये पराजित झाले नाही, एकाही लढाईतून माघार घेतली नाही. अशी धर्मवीर संभाजी महाराज होते महाराज. धर्मवीर संभाजी महाराजांनी सांगेल त्यांनी हातामध्ये ढाल कधीच घेतली नाही महाराज. हातामध्ये ढाल घ्यायचा प्रश्नच येत नव्हता. एकदा 7 दिवस वार केला की पुढचा वार करायला टाइमच भेटत नव्हता. संभाजी महाराज ताकद काय होती, काय त्यांची शौर्य होतं, काय ताकद होती, काय त्यांचे अपाट युद्ध कौशल्य होतं. संभाजी महाराज म्हणजे हे दिपाड संभाजी महाराजांचं त्या ठिकाणी 17व्या शतकामध्ये या सैन्य महान सेनापतीला जगामध्ये सर्वात मोठं जैविक असं त्यांनी काय केलं, 41,000 सैन्याला एकदम मारलं होतं त्यांनी. असे सुद्धा त्या ठिकाणी संभाजी महाराजांनी इतकं संभाजी प्रखर होते. आणि संभाजी महाराजांना पकडण्याकरता, शिवाजी महाराजांना पकडण्याकरता स्वतः औरंगजेब कधीच आला नाही महाराज. परंतु छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर संभाजी महाराजांना पकडण्याकरता औरंगजेब आपली संपूर्ण फौज घेऊन महाराष्ट्रावर तारून आला महाराज. महाराष्ट्रावर तारून आला. आणि ज्यावेळेस महाराष्ट्रावर तारून आला छत्रपती संभाजी महाराज तुम्हाला सांगत होतो, आता असं होतं बोलल्यानं मध्ये महाराजांचा प्रसंग सांगतो. आणि अंगाच्या आपल्या अंगात रोम रोम उभे राहते, केश उभे राहते. तुम्ही प्रत्येकाने संभाजी महाराज ते म्हणता छापीचे श्रेणी बघितलं असतं काय ते संभाजी महाराज पण त्याला सगळंच काही मांडता नाही महाराज. त्याला भाग त्याला संभाजी महाराज काही दीड बोलत असत त्या मांडण्याचा संभाजी महाराज हे संभाजी महाराज खूप मोठा त्यांचा आपण आयुष्यभर त्यांचा लाट असेल तर आपल्याला होणार नाही. तेव्हा संभाजी महाराजचं कर्तृत्व होती, त्यांची विशालता होती, महानता होती. संभाजी महाराजांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष औरंगजेब पकडण्याकरता आला होता. आणि औरंगजेबाने त्या ठिकाणी 8-9 वर्ष औरंगजेब महाराष्ट्रात आला, पण त्याला संभाजी महाराज काय सापडे ना. संभाजी महाराज सापडत नव्हते तरी पण संभाजी महाराज बरेचसे आपले ती फुटीत झाले होते महाराज. आपलीच परकी झाली होती. समय जब अपना होता है तो आप पराये भी अपने होते, और समय जब अपना नहीं होता तो आपने भी पराये हो जाते हैं. ज्यावेळेस वेळ आपली नसते ना त्यावेळेस जवळची सुद्धा लांब जातात आपल्या आणि त्या ठिकाणी पन्हाळ्यावरून बरोबर महाराज विशाळगडाकडे येत असताना, विशाळगडावरून त्या ठिकाणी रायगडावर येत असताना त्या ठिकाणी राजे पुढे थांबले. तर संगमेश्वर या ठिकाणी ते कवी कलश आणि फक्त 300 सैनिक घेऊन त्या ठिकाणी संगमेश्वर या ठिकाणी थांबले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर आहे. त्या संगमेश्वर मुक्कामाला संभाजी महाराज थांबले. खरं पाहिलं तर त्यांनी त्या ठिकाणी टाइमपास करायला नको होता, त्यावेळेस तिथे थांबायला नको होतो. पण संभाजी महाराज का थांबले, कशाकरता थांबले संगमेश्वराजवळ 2 दिवस मुक्कामाला, ते काही इतिहासाला कळलं नाही. संभाजी महाराज त्या ठिकाणी मुक्कामाला सरदेशाच्या वाड्यामध्ये थांबले. आणि थांबले असताना त्या ठिकाणी आपले ते फिदूर झाले, सबका मेवढा फिदूर झाला गणोजी संख्ये. आणि त्यांनी सांगितलं संभाजी महाराज बरोबर फक्त 300 सैनिक आहे. किती? 300 सैनिक आहे. आता त्यांना जर पकडलं तर संभाजी महाराज आपल्याला अलगच सापडतील. मग मुकरब खानने काय केलं, संभाजी महाराजाला जर औरंगजेबाला जर आपण पकडून दिलं तर खूप मोठं इनाम मिळेल, खूप मोठं बक्षीस मिळेल. आणि गणोजी शेतकऱ्याला सुद्धा वाटलं जहागिरी मिळेल, आपल्याला त्या ठिकाणी मोठं वतन मिळेल. त्या वतनापायी जहागिरी पाहिजे त्यांनी काय केलं, संभाजी महाराज पकडून दिले महाराज. संभाजी महाराजांचा पत्ता सांगितला की त्या ठिकाणी संगमेश्वर जवळ 300 मावळ्याबरोबर ती फक्त त्या ठिकाणी मुक्कामाला आहे. मग मुकरब खानने काय केलं, 5000 सैनिक घेतले. त्याला वाटलं 300 करता 5000 भरपूर झाले आपले. 5000 सैनिक होते. त्याला वाटा सुद्धा माहित नव्हत्या. आपल्याच लोकांनी वाट दाखवली. संगमेश्वर पूल जंगल होतं सगळं, जंगलातून कसं जायचं आणि कुठल्या मार्गाने गेलं तर लवकर जाऊ. अशा प्रकारे रात्रीच्या समयाला मुकरब खान धुळीचे रोड उडवत त्या ठिकाणी घोडदळ ठेवून त्या ठिकाणी संगमेश्वर या ठिकाणी चाललेलं आहे. संगमेश्वरच्या त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी खंडोबाला संपूर्ण त्या ठिकाणी पहाड झाली होती. पहाडच्या सुमाराला घोड्यांचा आवाज येऊ लागला. आणि आपल्या सैनिकांना त्या ठिकाणी आपलं खरं पाहिलं तर जी व्यवस्था असते ना, काय म्हणतात त्याला, गुप्त व्यवस्था, आपली सक्षम व्यवस्था नव्हती. मला कळलं नाही. संभाजी महाराजांवर एवढं मोठं आक्रमण आले, 5000 सैनिक धावून आले. त्यावेळेस संभाजी महाराजांना समजलं नाही संपूर्ण त्या सरदेशाच्या वाड्याला वेढा टाकला 5000 सैन्याने. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस खंडोबाला उठला तर पाहतो तर सगळ्या सैन्याने घेतले. संभाजी महाराजांना पळत आला, धनी घात झाला, राजा उठा हातामध्ये तलवार घ्या. हाशमाने घेरलाय संपूर्ण वाडा. संभाजी महाराज तटीशी उठले. संभाजी महाराज जिरतोप घेतला, डोक्यामध्ये घातला, समजा घेतली दोन्ही हातामध्ये 2 घेतले आणि आशी वाड्याच्या बाहेर निघाले. कवी कलशल सांगितलं निघा बाहेर वाड्याच्या. तेव्हा सैन्य बाहेर पडलं. त्यावेळेस सगळे गाड्या चालल्या होत्या, तलवारीवर तलवारी भिडत होत्या. त्या ठिकाणी उजेड पडत होता. आणि त्या संगमेश्वर
महादेवाचे जे स्थान आहे त्या ठिकाणी संगमेश्वरा जवळचा लोटा होता, पाण्याचा लोटा पडला होता, पूजा करायला पुजारी आला नव्हता, त्या ठिकाणी युद्ध चाललं होतं. सरदेशाच्या वाड्यामध्ये एकच युद्ध चाललंय. मालोजी बाबा एक म्हातारा शाला मामासारखा म्हातारा माणूस संभाजी राजांच्या सोबत होता. मालोजी बाबा भिंगी सारखा लढत होता. भले मोठ्या पांढऱ्या शिवीत मिशा, पगडे बांधले डोक्याला, धोत्रावाला, त्या ठिकाणी कंबर आवडली आणि त्या ठिकाणी लढतोय. राजांना म्हणत होता, राजा तुम्ही नावडी जवळ करा, राजा तुम्ही रायगडाकडे व्हा, मी या सैनिकाला आणून धरतो, आश्रमांना आणून धरतो. राजा त्या ठिकाणी त्या मालोजी बाबाची पगडी उडून गेली होती, अंगावर वार झाले होते, अंग रक्तबंबाळ होत चाललं होतं. राजा तुम्ही निघा. छत्रपती संभाजी महाराजांनी घोड्यावर मान घेत टाकली, घोड्यावर बसले. घोडा एका पायावर दरदिशी फिरवला. संभाजी राजा फक्त एकमेव राजा असा होऊन गेला की एका पायावर घोडा फिरवायची, एका पायावर घोडा फिरवला. राजे घोड्यावर बसले. राजे निघणार तेवढ्यात त्यांनी पाहिलं तर कवी कलश खाली पडलेले. कवी कलशावर वार झाला आणि आपल्या मित्राकरता मित्र कसा असतो महाराज, मित्र कसा असावा. संभाजीराजे पुन्हा पाठीमागे फिरले. कवी कलशाला उठवलं. आपल्या मित्रांना नाही म्हणून द्यायचं, म्हणून कवी कलशाला परत उठवलं आणि पुन्हा संभाजी महाराज लढू लागले. महाराज संभाजी महाराज लढतायत. त्या ठिकाणी पाहिलं मुकरब खानाने पाहिलं. मुकरब खान म्हणला, संभाजी महाराज आपल्या ताब्यात का येत नाही, संभाजी महाराजांपर्यंत आपले सैनिक का पोहोचत नाही. अरे म्हणले म्हातारा लढते, म्हणले म्हातारा पुढे जाऊ देत नाही. पुढे तो घेरलं असं म्हटल्यावर सैनिक त्या मालोजी बाबावर तुटून पडले. सर्व सैनिक आहे ना, सर्व सैनिक मालोजी बाबावर तुटून पडले आणि मालोजी बाबा एक लढतात. ठिकरी सारखा म्हातारा लढतोय महाराज. तिच्या अंगावर जखमा व्हायला जागा राहिली नव्हत्या. तो भाला घुसला होता, तो अंगामध्ये तलवारीचा वार झाला होता आणि डोक्यामध्ये अंगामध्ये मारुती रायाला जसा हनुमान जयंतीला सिंदूर लावावा त्याप्रमाणे मालोजी बाबा रक्ताने न्हाला होता. राजाला सांगत होता, राजा तुम्ही नावडी जवळ करा, तिथून पलीकडे व्हा राजा आणि त्या ठिकाणी रायगड गाठा राजा. आणि मालोजी बाबा जीवाच्या आकांताने सांगत होते, पण राजे लढत होते. आणि मुकरब खानने काय केलं माहिती का? मुकरब खानने काय केलं, सैन्याला सगळा आदेश दिला. सगळे 5000 सैनिक आहे ना एकदम वाड्यामध्ये शिरले महाराज. 5000 सैनिक त्या वाड्यामध्ये शिरलं. आता तुम्हाला सांगतो, वाडा छोटा होता, एवढासा वाडा आणि त्या वाड्यामध्ये 5000 सैनिक एकदम घुसल्यानंतर काय झालं, चेंगराचेंगरी व्हायला लागली. तिथं तलवार सुद्धा कोणाला फिरवता येईना, दांडपट्टा फिरवता येईना. संभाजी महाराजांना सुद्धा त्या ठिकाणी तलवार फिरवणं मुश्किल होऊन बसले महाराज. कारण फिरवायची कशी तलवार, सर्वांची एक गर्दी झालेली आणि त्या गर्दीमध्ये तलवार फिरवायला आपल्याच माणसाला लागेल, तलवार फिरवता येईना. आणि त्या गर्दीमध्ये संभाजी महाराजांना त्या ठिकाणी सगळे चेक झाला. संभाजी महाराजांचे हात तिकडे बंद झाले, तलवार फिरवता येईना. मग हसमांनी काय केलं, गोऱ्या टाकून संभाजी महाराजांना गोऱ्या टाकून पकडलं महाराज. गोऱ्या टाकवल्या तर गोऱ्याला हिसका दिला, संपूर्ण शरीर गुंतून पडायचे महाराज ताकद. संभाजी महाराजांना पुन्हा साखळदंड टाकले आणि साखळदंडाने आवळल्यावर आता मला सांगायला मला साखळदंडाने आवळल्यानंतर संभाजी महाराजांना पकडण्यात आलं महाराज. कवी कलशाला पकडलं. आपली सर्व सैनिक जेवण झाले, अनेक सैनिकांना जागेवर मारले गेले. कवी कलशाला संभाजी महाराजांना जेलभर करण्यात आलं महाराज. साखळ दंडाने आवळली, साखळी ओढली तर 50 सैनिक असे गुंतून जवळ यायचे. इकडेची ओढली तर इकडचे 50 जवळ यायचे. एवढी ताकद महाराज संभाजी महाराजांची. संभाजी महाराज साखळदंडाने आवळलं आणि त्या ठिकाणी एका घोड्यावर त्यांना बांधण्यात आलं. बांधून संभाजी आपला मराठा राजा कैद झाला होता महाराज. मराठा राजा कैद झाला आणि खऱ्या अर्थानं आपल्या त्या ठिकाणी आपल्या देशाला, आपल्या महाराष्ट्राला ग्रहण लागलं महाराज. संभाजी राजांना कैद करण्यात आलं आणि कैद करून त्या मुकरब खानने काय केलं, तर त्या ठिकाणी घोडदळ घेतलं आणि वेगाने तो आपल्या औरंगजेबाकडे सैन्याकडे निघाला. औरंगजेबाच्या छावणीकडे तो वेगाने निघाला. आपल्या गड करायला माहित नव्हतं, गडाच्या पाय ठेवून जात होता आपल्या संभाजी राजाला घेऊन, पण गड करायला माहित नव्हतं की आपला राजा त्यांनी बंदी करून चालवलाय. कोणा समजत नव्हतं. फक्त सैन्य चालले, 5000 सैन्य धुळेचे लोक उडून चालले, त्यांच्याकडून लक्ष द्यायला नव्हतं. कोणाच शेतकऱ्याला माहित नव्हतं, बांधावरच्या बाया काम करत होत्या, त्यांनाही माहित नव्हतं, लपून बसलेल्या. पण आपला संभाजी राजा यांनी बंद करून चाललाय, बांधून चालवलाय, हे कोणाला लक्षात आलं नाही महाराज. लक्षात आलं तर संभाजी राजांना सोडवण्याचा प्रयत्न झाला असता, पण कोणाच्या लक्षात यायच्या अगोदर न थांबता मुकरब खानाने तळ गाठला औरंगजेबाकडे घेऊन गेला आणि
औरंगजेबाच्या कळावर गेलं. औरंगजेबाला बऱ्यासाठी बातमी समजली की मराठ्याचा राजा कैद झाला, मराठ्याचा राजा कैद झाला. औरंगजेबाच्या कानावर बातमी पसरली. औरंगजेबानं त्या ठिकाणी खाली सिंहासनावर खाली उतरला. औरंगजेबाला बातमी समजली आणि दरबार भरवला. त्या दरबारामध्ये संभाजी राजांना 7 जणांनी आवळून आणलं होतं. संभाजी राजाला 7 जणांनी बांधलं होतं आणि संभाजी राजाला समोर उभा केलेला, संपूर्ण दरबार भरलेला. अरे कुणी यावं, संभाजी महाराजांच्या अंगावर तलवार मारावी, अंगावर तलवार मारल्यावर अशी रेष उठावी आणि त्यातून सरळ दिशा अशी रक्ताची चिलकांडी उडाली महाराज संभाजी राजांच्या अंगावर. संभाजी महाराजांनी जर तिकडे पाहिलं तर तो 5 फूट लांब ठरायचा, 10 फूट लांब व्हायचा. संभाजी महाराज 7 जणांनी बांधलेलं, पण नुसतं संभाजी महाराजांच्या अंगावर कुणी झुंकावं, कुणी केस उपटावे संभाजी महाराजांचे, कुणी अंगावर तलवारीचे वार करावे. संभाजीच्या अंगावर जखमा केल्या महाराज त्या वेळेस. अशा अवस्थेमध्ये संभाजी महाराजांना समोर उभं केलं. औरंगजेब समोर आला. औरंगजेब समोर दरबारामध्ये आला. बालक बा मुलायचा होशियार अशा ललकाऱ्या उठू लागल्या. औरंगजेब दरबारामध्ये प्रवेश केला. हातामध्ये माळ घेतलेली, काच माळ्याची माळ, आणि तो ओढतोय, पिकलेली दाढी. अशा प्रकारचा औरंगजेब तुम्ही पाहिला असेल. पाहिलं काय औरंगजेब? मी नाही पाहिलं, पण पिक्चर मध्ये पाहिला. तो औरंगजेब कसा होता? असा म्हातारा झाला औरंगजेब. समोर आला आणि अल्लाहचे आभार मानतोय. हे अल्लाह, हे परवरदिगार, तुमने मेरी आकांक्षा पूरी कर दी, मेरी तमन्ना पूरी कर दी. मराठी का राजा आखिर हमारी मुट्ठी में आई गया, आखिर हमारे बिल्ली एक चुहा हमारे मुट्ठी में आई गया. असा औरंगजेब म्हणतो. आणि त्या ठिकाणी जमिनीवर आला आणि त्याने जमिनीवर मस्तक ठेवलं. त्या अल्लाहचे आभार मानले, अल्लाहचे आभार मानले. आणि त्या ठिकाणी आला संभाजीराजाजवळ आणि संभाजीराजा विचारतोय. संभाजीराजाने लहानपणी पाहिलं होतं औरंगजेबाला. ज्यावेळेस त्यांनी आग्र्यावर छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्र्याला बाळ संभाजीराजाने घेऊन गेले होते, त्यावेळेस औरंगजेबाला पाहिलं होतं. आणि त्यावेळेस औरंगजेबाच्या डोळ्यामध्ये डोळे घालून छत्रपती संभाजी महाराज पाहत होते. त्यावेळेस त्यांनी पाहिलं तर तीच नजर, तीच अवस्था, तेच औरंगजेब पाहतोय. औरंगजेबाने वाटलं अरे लहानपणीच मारला असतं याला, त्यावेळेसच मारला असता तर झाला असतं. इतक्या वर्ष 9-10 वर्ष आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्राला खेळत ठेवलं. आज कुठे मला सापडला हा? संभाजीराजाला विचारतोय. अरे संभाजीराजाला म्हणतोय आमचे कोण कोण सरदार तुम्हाला फुटीर होते, त्यांची नावं आम्हाला सांगा. तुमचा राज खजिना कुठं कुठे लपून ठेवलाय? आमची जेवढा राज खजिना तुम्ही लुटलाय ना, तो कुठे लपून ठेवला तो सांगा. आणि जर संभाजी तू आमचा धर्म स्वीकारत असतील तर तुला जीवदान देतो, आणि तर तुला जिवंत सोडणार नाही. संभाजी महाराजाला अटी घातल्या. संभाजी महाराज तुझ्या तुझ्या त्याच्यावर तुझी जागीर नको, तुझं राज्य नको आम्हाला, आणि मी सांगणारही नाही. संभाजी राजाने त्या ठिकाणी नकार दिल्यानंतर औरंगजेबाने सांगितलं, हाल करायला सांगितलं. औरंगजेबाने नख उपटायला सांगितली मला हाताची. तो या कविकल त्यांचा मित्र होता ना, त्या मित्राची तरी नख उपटायची. पकडी नाही तर नख उपसायचं, नख उपसलं असंख्य वेदना व्हायच्या, रक्ताची चिरकाणी निघायची. मला नख उपटायची. सोपी गोष्ट का? पकडीने सांगते नख काढायची, कविकलसाठी नख उपसली. संभाजी राजे पाहतायत माझ्या मित्राचे किती हाल झाले. संभाजी महाराज सुटण्याचा प्रयत्न करतात. 7 जण आत पडतात, परंतु 7 जणांनी बांधलेलं काय करायचं? पुन्हा त्या कविकलचा प्रयोग झाला की तोच प्रयोग संभाजी महाराजांवर करायचे. संभाजी महाराजांचे नखरे उपसायचे, पण संभाजी महाराज भूक नाही चूक नाही करायचे, सरळ स्थिर मनाने राहायचे. आणि औरंगजेब पाहायचा तुम्ही एवढी नख उपटून दिली त्याच्यातून भूस निघत नाही. निदान याचे हाल केलं तर हात नक्की कबूल होईल. हा मुस्लिम धर्म इस्लाम धर्म स्वीकारायला तयार होईल. आपला खजिना कुठे ठेवलाय तो सांगायला काय होईल. पण संभाजी महाराज भूकी नाही चुकी नाही करत होते. संभाजी महाराज दुसरं फरमान सोडलं, हिच्या अंगाची कातडी सोडून काढा. आणि आपल्या थोडं मनाचं काहीतरी वाटू द्या. निदान मनाची थोडी झाडाची नाही, पण थोडी मनाची वाटू द्या. मी इकडे जीव तोडून प्रवचन सांगतोय. संभाजी राजांच्या अंगाची कातडी सोडली महाराज. कातडी सोडताना काय झालं असतं महाराज? कातडी सोडताना काय वाटलं असतं, काय वेदना झाली असतील? त्या कातडी सोडली आणि त्याच्या मिठाचा पाण्याचा शिडकाव केला महाराज. मीठ सोडलं अंगाला, मीठ सोडल्यानंतर काय अंगाचं झालं असतं महाराज? आणि थोडं मीठ लागलं जर आपल्या तर किती काय होतं महाराज? संभाजी महाराजांच्या अंगाची कातडी काढली, त्याचं मीठ सोडलं, अंगाचा दाह झाला. संभाजी महाराजांनी तोंडात एक शब्दच काढला नाही महाराज. औरंगजेब म्हणतो हे मराठी अपने बच्चों को क्या खिलाते हैं? ये मराठी अपने बच्चों को क्या खिलाते हैं? एक ऐसा छावा हमारे जन्नत में पैदा होता तो हमको ये हिजड़े की फौज हमको खरीदा करनी पड़ती. हिजड़े की फौज हमें खरीदा करनी पड़ती. आणि असा छावा जर आमच्या पोटी जन्माला असता, एक जर छावा जन्माला असता
तर आम्हाला ही फौज एवढी मोठी फौज तयार करावी लागली असती. काही शेवटे काही ताकद आहे, काही त्याच्याकडे बाणा आहे. तर संभाजी महाराज त्याला म्हणतात, अरे औरंग्या तुझ्या पोटी कसा येईल शिवशंभा तुझ्या पोटी कसा उपसेल? अरे ज्याने आपल्या बापाला 7व्या अंधार कोठडीमध्ये ठेवून शहाजहान स्वतःच्या बापाला कैद केला औरंगजेबानं. सत्ता कशी मिळवली माहितीये का? स्वतःच्या सख्या भावांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, सख्या भावाला जीव मारलं महाराष्ट्रांनी आणि स्वतःच्या बापाला कैद केलं. 7व्या कोठडीमध्ये ठेवलं, अंधार कोठडीमध्ये. बापाचं हाल केलं. ज्या बापानं आपण जगात 7वं आश्चर्य ताजमहाल पाहायला जातो ना, आपल्या बायकोच्या प्रेमाकरता मुमताज करता त्याने ताजमहाल बांधला आणि त्या बापाला त्याने बंदी शाळेत टाकलं, बंद करून टाकलं. आणि ते बाप मरत नाही म्हणून त्याला काय केलं, बिबियाचं तेल चोळले महाराज, विषारी प्रयोग केले त्या बापावर आणि हाल करून मारले. अरे आशाच्या पोटी शिवशंभा उपसेलच कसा? संभाजी महाराज म्हणतो, अरे तू बापाच्या हाल करून गादीवर बसलास, तुझ्या पोटी शिवशंभा जन्मेलच कसा तुझ्या पोटी? अशा प्रकारे संभाजी महाराज बोलते. संभाजी महाराज औरंगजेबाने हुकूम केला, त्याचे मांस तोडा, लेचके तोडा आणि कुत्र्याला खाऊ घाला. औरंगजेबाला सांगितलं, संभाजीराजे रागाला तिच्याकडे पाहतात, राग मुद्राने पाहतात. अरे खाल्लं आमचं मांस कुत्र्याने, खाल्लं आमचं गोष्ट कुत्र्याने, तर त्याच्याही पोटी निपजेल शिवशंभा, त्याच्याही पोटी निपजेल शिवशंभा. आणि कुत्र्याने जरी मांस खाल्लं तर त्याच्या पोटी सुद्धा शिवशंभा उपजेल. या महाराष्ट्राच्या कणाकणामध्ये आमचे जिथं रक्त पडेल ना, त्या ठिकाणी शिवाजी संभाजी जन्माला येतील, आमचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. औरंगजेब म्हणतो इसकी आंखें देखो मुझको देखती है और आंखें देख के मुझे बहुत जलन करती है, मुझे बहुत जलाती है उसकी आंखें. संभाजी महाराजचे डोळे असे होते महाराज, आपले डोळे का बारीक बिबट्यासाठी. संभाजी महाराज डोळे काय होते महाराज? 3 डोळे, डोळ्यांनी पाहिली तर प्रखर डोळे. संभाजी डोळ्यात पाहिली तर पुजारी घाबरावं, अशी संभाजी महाराज तेजी पुंज डोळे. संभाजी महाराज डोळे औरंगजेबाला खूप आवडायचे महाराज. काय डोळे म्हणायचे, मुझे डोळे उसकी आंखें मुझे बहुत तरसाती है, उसकी आंखें निकाल लो. औरंगजेबाने फरमान सोडलं, तप्त अशा सळ्या केल्या मला, तापलेल्या सळ्या तापत ठेवल्या, लालीबुंद अशा सळ्या झाल्या. आणि सळ्या हसमाने घेतल्या, आपल्याला पकडीने घेतल्या. कवी कशाला एका बाजूला बांधलेलं, संभाजी राजाला एका बाजूला बांधलेलं. आणि पहिला प्रयोग कोणा होता? मित्रावर व्हायचा. कवी कशावर पहिला प्रयोग व्हायचा? त्या पकडीने त्या हसमाने त्या सळ्या घेतल्या. संभाजी महाराज नाही म्हणत होते, परंतु त्या सळ्या घेऊन तप्त अशा कापलेल्या सळ्या घेऊन कवी कशाच्या डोळ्यात घातले महाराज. कवी कशाचा आक्रोश ऐकावर कानावर आला. संभाजी महाराजांच्या कानामध्ये बिबियाचं तेल होतं, त्याच्या शिशाचा रस होता असं संभाजी महाराजांना वाटलं. आपल्या मित्राचे डोळे गेले, संभाजी महाराजांचे डोळे घट्ट आवडून घेतले महाराज. संभाजी महाराजांनी हाताच्या मुठ्या आवडल्या, त्याच्या दुसऱ्या सळ्या तापत ठेवल्या होत्या महाराज. 2 लाल ज्योतिबा सतत आरामध्ये ताप तप्त करतात, त्या सळ्या तापवतात, मग त्या हातोडीने घेतात. त्या सळ्या असतात, त्या सळ्या कशा तापलेल्या असतात ना, त्या 2 तापलेल्या सळ्या पुन्हा सांडशीमध्ये घेतल्या आणि संभाजी महाराजांकडे घेऊन गेले महाराज. संभाजी महाराजांनी डोळे घातले नाही महाराज. संभाजी महाराज त्या सळ्यांकडे पाहताय, आपल्यासारखा गयावया केली असती, भीक मागितली असती. अरे राजा औरंगजेबाला म्हणत आहे, राजे तुला घे, सगळं तुला घे, परंतु मला सळ्या नको माझ्या डोळ्यामध्ये घाला अशी म्हटलं असतं आपण जीव वाचवण्याकरता. पण संभाजी महाराज त्या सळ्याकडे पाहत राहिले. सतत अशा सळ्या 2 टोकाच्या सळ्या, लाल सळ्या आपल्या डोळ्यापर्यंत जवळ येत होत्या. संभाजी महाराज त्या सळ्याकडे रोखून पाहत होते आणि सळ्या फस दिशा आसमानी पाठीमागे पाहत होता. ज्याला सळ्या घुसायच्या होत्या डोळ्यामध्ये, तो पाहत राहिला डोळ्याकडे. त्याला वाटले हे सुंदर डोळे माझ्या हाताने मी फोडणार आहे. त्या फोडणाऱ्याच्या हाताला असता कापड सुटलं महाराज. ज्याला सळ्या डोळ्यात घालायच्या होत्या त्याचे हात सुद्धा लटकट कापू लागले. मुकरब खाने पाठीवर थाप मारली जोरामध्ये. क्या कर रहा है तुम? निकाल लो उनकी आंखें. भरतीची त्या डोळे घातले. संभाजी महाराजच्या डोळ्यामध्ये तप्ताच्या सळ्या घातल्या महाराज. चर असा आवाज झाला, चर असा आवाज झाला. त्या आवाजाने काय झालं माहिती का? करपट असा धूर निघाला महाराज. करपट धूर निघाला आणि त्या आसमानतामध्ये घुमू लागला. सर्वजण पाहत होते संभाजी महाराजचे डोळे कसे फोडतात. एकावर एक पाऊल सैनिक सगळे पाहत होते. संभाजी महाराजांचे डोळे फोडले आणि त्या डोळ्याच्या 2 खोकड्या दिसू लागल्या महाराज.
त्या ठिकाणी काळे कुठे असे डोळे दिसू लागले. विद्रुप अवस्था झाली होती. संभाजीच्या राजांच्या डोक्यावर विदूषकी टोपी घातली होती. विदूषकाचा पोशाख राजवस्त्र त्यांच्या कधीच काढून घेतली होती. विदूषकी पोशाख त्यांच्या अंगावर घातला होता महाराज. एवढा मोठा राजा पण 11 दिसत होता. एखाद्या लहान मुलाने जर पाहिलं असतं राजाला ते घाबरलं असतं. इतकं विद्रुप अवस्था राजांची करून टाकली होती महाराज. नख काढली होती, अंगाची कातडी सोडली होती, डोळे काढले होते. संभाजी राजांची अवस्था खूप दयनीय अवस्था केली. तरी परंतु संभाजी राजांचा अमानुष आता छळ चालला होता महाराज. अमानुष छळ वधू बुजुक मार्गे त्या ठिकाणी तुळापूरला त्यांना आणण्यात आलं. तुळापूरला आणण्यात आलं. त्या ठिकाणी सांगण्यात आलं औरंगजेब समोर आला. सांग संभाजी, अजून सुद्धा तुझा प्राण शिल्लक आहे. पुढे तुमचा खजिना लपून ठेवलाय, सांग लवकर. आमचे सरदार कोण कोण फुटले होते सांग, आणि आमचा इस्लाम धर्म स्वीकारला असेल तर असं तुला जिवंत सोडतो. संभाजी राजाने त्याच्या तोंडावर थुंकावं आणि त्याला बोलावं. त्याला अनेक अशा उपमा अलंकारांचा अपशब्द बोला संभाजी राजे. असं बोलल्यानंतर तुला औरंगजेब बसंत होता का? औरंगजेबाच्या कानावर ते ऐकू गेलं आणि त्याने सांगितलं उसकी आंखें गई, उसकी आंखें गई लेकिन जवान वो चलती है, उसकी जवान काढ दो. संभाजी राजाला पुन्हा फरमान सोडण्यात आलं. अरे त्याचे डोळे काढले परंतु जीभ फार बोलते, त्याची जीभ कलम करा. मग त्या ठिकाणी पहिलं फरमान कवी कलशाचं सोडलं. कवी कलशाची जीभ पकडीने बाहेर ओढण्यात आली. कवी कलशाचा जीभ तेजीच्या फटक्यासाठी उडवला आणि जीभीचा त्या ठिकाणी कवी कलशाची जीभ तोडण्यात आली. कवी कलश काय बोलला माहिती का? कवी कलश काय बोलला? हाथी घोड़े तोप तलवारें, हाथी घोड़े तोप तलवारें, अरे फौज तो तेरी सारी है. हाथी घोड़े तोप तलवारें, फौज तो तेरी सारी है, लेकिन जंजीर में जकड़ा राजा मेरा, आप भी सब पे भारी है, आप भी सब पे भारी है. कवी कलश असं म्हटल्याबरोबर त्याची जीभ पकडली आणि तिघीच्या फटक्यासाठी तुकडा पडला. राजाच्या तोंडातून जगदंब 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 असा आवाज फुटला. संभाजीकडे आले. संभाजीला पकडण्यात आलं. संभाजीला बांधून ठेवलं होतं आणि संभाजीला त्या जीभ पकडण्याकरता संभाजीला बांधलं होतं आणि संभाजी जीभ पकडण्याकरता संभाजी जीभ तोंडातून बाहेर काढला. म्हणून हाशमांनी काय केलं? सैनिक आले. भले ढेपाळ सैनिक तुमच्यापेक्षा ढेपाळ आले आणि त्यांनी काय केलं माहिती का? संभाजी महाराजांचं असं मुंडकं दाबलं, डोकं जोरात दाबलं, कानशील दाबण्यात आलं आणि जोरात दाबलं. संभाजी महाराजांचं आपसुकच तोंड उघडलं. तोंड उघडल्याबरोबर संभाजी महाराजांची राजेशाही निळेशाही जीभ त्या तोंडामध्ये दिसू लागली. जगदंब 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 सारखा त्या जिभेतून घोष चालला होता. त्या इगलास आणि तेही त्या ठिकाणी पकड घेतली होती. त्या पकडीने संभाजी महाराजांची निळेशीर जीभ अशी पकडली, सारखीने पकडली, खळदिशी बाहेर ओढली. संभाजी महाराज जीभ ओढली. सर्व सैन्य पाहत होतं संभाजी महाराजांची जीभ कशी तोडतायत, जीभ कशी तोडतायत. अशी जीभ पकडीने ओढून धरली. इगलास खान ते नाचवत आला आणि त्याने ती अशी सर्वांनी पाहिली. शमशेराची वर सर्वांनी पाहतायत. ते नाचवतच तिकडून आला आणि एका फटक्यासाठी संभाजी महाराजांचा जिभेचा तुकडा पडला. महाराज जिभेचा तुकडा पडला. जिभेचा तुकडा त्या तप्त अशा वाळवंटामध्ये फेकण्यात आला. इंच संभाजी महाराजांचा जिभेचा तुकडा उड्या मारत होता. महाराज असा उडत होता इंच आणि म्हणत होता जगदंब 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 जगदंब. अशा प्रकारे संभाजी महाराज त्या ठिकाणी जगदंब असा आवाज फिरला. कवी कलशाची मूक भाषा, कवी कलशाची तोंडातून रक्ताची गुळणी बाहेर निघाली. महाराज जीभ तुटल्यानंतर काय होईल? रक्ताची गुळणी बाहेर पडली. संभाजी महाराजांना अशा वेदना झाल्या परंतु एक सुद्धा शब्द तोंडातून बाहेर पडला नाही. एक सुद्धा भुकी नाही, चुकी नाही. संभाजी महाराज सर्व निमूट 40 दिवस अत्याचार सहन केला. महाराज अन्न नाही, पाणी नाही. 40 दिवस संभाजी महाराजांवर एवढा अन्याय अत्याचार कधी झाला नाही. महाराज एवढा अत्याचार संभाजी महाराजांवर करण्यात आला. अहो फुकट नाही. आपण आज महाराष्ट्रामध्ये विलास महाराज म्हणून प्रवचन करतो आणि माझी प्रवचन झाली असती महाराज, सर्वांची सुलता झाली असते महाराज. हे राजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज जर झाली असते ना तर आपणही नसतो, आपल्या कपड्याला कुंकू नसतं, आपल्या सर्वांचं धर्मांतर झालं असतं महाराज. आपली देव देवळ मंदिरं हे आपल्याला पाहायला मिळाली नसती. आज आपली मंदिरं आपण शाबूत पाहतो ना, आपली महाराष्ट्रातली भारतातली मंदिरं पाहतो. केवळ एक राजा होता आणि तो राजाचं मंदिर भारतात कुठं नाही, परंतु आपली मंदिरं ज्या राजामुळे शांत राहिली तो राजा प्रत्येकाच्या मनामध्ये आजही अधिराज्य गाजवते. छत्रपती संभाजी महाराज त्या ठिकाणी निमूटपणे ते सहन करत होते. कवी कलश म्हणतात राजे, त्यांची मूक भाषा चालली एकमेकाची. बरं का मूक भाषा बोलतायत राजे. राजे बुरा लग रहा है तुम आपको, आपके आंख में आंसू हमें दिखाई दे रहा है, अंदर मन से आंखें दिख रही है, आपको बुरा लग रहा है. संभाजी राजे म्हणतायत, संभाजी राजा म्हणतायत, कवी कलशाला म्हणतात नाही मी रडतो याच्याकरता नाही,
याच्याकरता नव्हते माझ्या डोळ्याच्या खोबरीतून पाणी चाललेलं, माझ्या डोळ्यात अश्रू याच्याकरता नाहीत की आबासाहेब तुम्ही मला लक्ष डोळ्यांनी पाहत असाल, आबासाहेब तुम्ही मला लक्ष डोळ्यांनी पाहत असाल, परंतु आबासाहेब तुम्हाला पाहण्याकरता माझे डोळे राहिले नाही, हे स्वराज्य पाहण्याकरता माझे डोळे शिल्लक राहिले नाही हो. आबासाहेब ज्या शेला धरून तुमच्या बरोबर मी आग्र्याला होतो, आग्र्याच्या सुट्टीमध्ये तुमच्या बोटाला धरून होतो त्या ठिकाणी आबासाहेब आज तुम्हाला भेटण्याकरता माझे हात राहिले नाही हो. हाताची बोटं त्या ठिकाणी हाताची पेरी तुटली गेली, हाताची बोटं राहिली नाही. आबासाहेब ज्या जीवेने तुम्हाला आबासाहेब अशी साथ घालायचो, ज्या जीवेने जगदंब 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 असं म्हणायचो, आबासाहेब ती जीभ राहिली नाही हो आबासाहेब. अरे हजार वेळा मला या ठिकाणी मरावं लागलं तरी चालेल, माझ्या रक्ताचा अभिषेक झाला तरी चालेल राज, परंतु ह्या मला स्वराज्य मला आता पाहता येणार नाही, स्वराज्य मला पाहता येणार नाही. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. आणि औरंगजेबाचं फरमान सुटलं आणि संभाजीराजांची हत्या करण्यात आली. महाराज 40 दिवस आतुनात असं हाल केलं. 14 वर्ष औरंगजेब महाराष्ट्रात राहिला, परंतु त्याला महाराष्ट्र जिंकता नाही महाराज. याच ठिकाणी त्याला मारावं लागलं आणि याच ठिकाणी मारावं लागलं महाराज. आज आपण संभाजी महाराज म्हटलं की प्रत्येकाचे डोळे भरतात. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू असं जरी म्हटलं तर प्रत्येकाचे डोळे भरतात महाराज. माणसांनी सांगितलं देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या नाव म्हणतोय धनंजयाजी आपली. देहाच्या गावाला ना मरणार नाही म्हणायचं नाही, पण जीवन असं जगायचं की आपली कीर्ती राहिली पाहिजे जीवनामध्ये, आपली जीवनामध्ये काहीतरी कीर्ती करावी असं माणसाने जीवन जगावं. आज या ठिकाणी कैलासवासी नामदेव भाऊ सावळा चौगुले यांना जाण्यामुळे त्यांच्या घरामध्ये दुःख झालं आणि त्या दुःखामुळे त्यांचे कुटुंब आहे, त्यांची मुलगी आहे, त्यांची मुलं आहे, त्यांच्या जीवनामध्ये जे दुःख झालं मला, त्यांनी कसं जीवन जगले, नामदेव भाऊ कसे जीवन जगले आपल्या कुटुंबाकरता मी स्वतः पाहिलं मला, स्वतः पाहिलं. गवताची बोजी आणायची, ते नवरा बायको दोघं, त्यांची पत्नी त्यांना सारखी साथ द्यायच्या आणि आपली लहानाची मुलं मोठी करत असताना त्यांना 3 मुलं आणि एक मुलगा दुकान टाकलं होतं. तो तिथं घरी खेळत होता. त्याकडून भाऊसाहेब मला चांगला आठवतो, असं दुकानात यायचा, असं पळत वाड्यासारखं यायचा, काही आणायला सांगितलं असं पळत यायचं नुसतं दुकानात आणि पळत यायचं, झादम लागायचं त्याला. असा बऱ्या होता म्हणा. आज जर असता तर असा मोठा पैलवान दिसला असता त्याला स्वतःचा किती मोठा पोरगा असता, काय असं ते जगत असायचे. असा नुसता मोठा मुलगा आणि तो लहान असताना त्यांनी काय केलं की झोक्या खेळत असताना झोक्या खेळता त्यांनी काय केलं, ते असे रस्सी बांधण्याची वायरची दोरी बांधली होती आणि त्याला असं गोल फिरला त्याच्या आपसुकच त्या डोळे गळायला लागलं आणि त्याला जवळ असू शकतात काढता लागले मला, कारण ती गळायला लागला ना ती वायर होती ती कापता सुद्धा नाही मला, कारण गळ्याला थोडं जरी आवडलं ना एखाद्या माणसाला मला मारायचं फाशी घेतली मला, आपण पळत त्याला वाचवायचं म्हणजे वाचवायचं नाही, कारण ती गळ्याच्या शेरा सगळ्या आवळल्या जातात. आवडल्यानंतर त्याला त्यांच्या समोर आई वडिलांच्या समोर तो मुलगा जावा, किती दुःख झाला असेल त्या आई वडिलांच्या जीवनामध्ये महाराज. आई बापाच्या जीवनात त्यांनी खूप दुःख सहन केलं मुलाचं महाराज, आणि कसं तरी दुःख ते विसरत होते. त्यांच्या जीवनामध्ये एवढं मोठं दुःख तुम्ही सर्वांनी आपण गावकऱ्यांनी पाहिलं, एवढं मुलगा त्यांच्या डोळ्यासमोर गेला, हे दुःख त्यांच्या कुटुंबाला खूप मोठं होतं. सगळ्याच्या डोळ्यात पाणी आले, अरे एवढा मोठा बारीक पोरगा त्याला आणि ती खेळता त्याच्या डोळ्यात लागलं, ते वाढलं आणि नंतर असं दुःख ते इसरत गेले. आणि त्यांचा दुसरा मुलगा रिक्षा चालवत असताना रिक्षा घेऊन शिरून येत होता, रिक्षा घेऊन येत होता, स्वतः काम करायचा, स्वतः कुटुंबाची घरी चांगली त्यांनी बसवली होती, स्वतः रिक्षा चालवायचा, कुटुंबाची गरीब परिस्थिती होऊन सगळं घर उचललं होतं वरती थोडं. आणि अशा अवस्थेमध्ये राहुल रिक्षा घेऊन येत असताना अचानक रिक्षाच्या ट्रॅक्टरला त्याला धक्का लागला आणि ते रिक्षा ट्रॅक्टरला धडकून पुन्हा झाडावर जाऊन धडकला आणि त्या ठिकाणी त्याला जावं लागलं महाराज राहुलला. त्या आई बाबाच्या जीवनात दुसरं दुःख तयार झालं महाराज. म्हणजे देवाने दुःख एखाद्या कुटुंबावर देव किती दुःखाचा मारा व्हावा. तुझा माझा देवा
तुझ्या अशा मी तर काय करावं तेव्हा? अरे या कुटुंबावर का तू खाली नौका ठेवतोस? लहानपणी मुलगा जावा, दुसरा मुलगाही जावा, आणि ते होतं कोणाच्या पतीचं निधन व्हावं. पती जावं महाराज. पतीच्या त्यांच्या जीवनामध्ये पतीला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, खूप पैसे घालवले. गरीब प्रपंचामध्ये आपल्या नवऱ्याला वाचवण्याकरता त्या ताईंचं मी पाहिलं, जनाबाईंचं खूप आटास करायच्या, दुकानात यायच्या, हे आण खायला, त्यांना ते खायला नाही, त्यांना हे खाता येत नाही, ते खाता येत नाही. त्यांच्या जीवनात ती तडफड मला जाणवायची महाराज. पण काय करावं, कारण आपल्या पतीला वाचवण्याकरता, आपल्या कपड्यावरचं कुंकू वाचवण्याकरता हा चाललेला प्रयत्न होता पतिव्रतेचा. त्या पाखरांनी दोन प्रपंच मांडावा आणि खोपटे करावं, त्या झोपडीमध्ये राहावं, आपल्या लहान मुलांना वाढवावं, आणि अचानक असं वादळ यावं आणि त्या वादळामध्ये ते झाड उन्मळून पडावं, झाड उलथून पडावं आणि ते घरटं मोडून जावं. सरळे प्रीत सरलनाथ, हरी प्रीत सरलनाथ, खेळच सरला सारा, खेळच सरला सारा, पाखरा तुफान सुटला, पाखरा तुफान सुटला, कल्पना प्रकाश पवार ते आपल्या गावातच आहेत. त्यांनी आपल्या कुटुंबाकरता त्या ठिकाणी त्यांचं सांत्वन करायचे, जवळ उभं राहायचे. नातेवाईक असतील, त्यांच्या बहिणी, त्यांचे भाऊ, त्यांचे बाकीचे सुनबाई असतील, नातवंड असतील, साईले सोयले, हे असे 2 मुलं आहेत पाहते. त्यांना सांगितलं म्हणजे तुम्हाला पोलीस भरती करता किती प्रयत्न करा, साईल वगैरे पोलीस भरतीचा प्रयत्न करतात. ते 2 तुम्हाला पैसे कमी पडले ना मला भाऊ साहेब त्यांना सांगितलं तुम्हाला या अकॅडमीला पैसे कमी पडले तर मला सांगत चला, तुम्हाला पुस्तक नसलं पोलीस भरती तर मला सांगत चला. कारण मी महाराज हे करतो, इकडे तिकडे प्रवचन करतो, संतोषराव प्रवचन करतो. ते पैसे जर मला मिळले ना मी ते समाजाकरताच खर्च करून टाकतो. मी 1 रुपया माझ्या घरात घेत नाही. कोणी म्हणत मला प्रवचनाचे पैसे किती द्यावे, मला तुम्हाला प्रवचनाचे प्रकाश मला विचारायचं प्रवचनाचे पैसे किती द्यायचे. म्हणून त्या 1 रुपया द्या, 2 रुपये द्या, 10 रुपये द्या, 50 रुपये द्या, 5000 द्या, 10,000 द्या, काय द्यायची ते द्या, मी घेतो. कारण नाही घेतो तर मला हलकं मारा, नाही घेतो मला काय मारा, हलका मारा, पैसे घेतो. परंतु ते पैसे घेतल्यानंतर मी काय करतो माहिती त्या पैशाचं, जर कोणी अडचण असेल, मला मदत लागत असेल ती मदत करतो. साईला वगैरे सांगितलं तुम्हाला अकॅडमीला पैसे विषय काही पडले ना, आपल्या गावात कोणलाही मी सांगतो गरीब वाटून झाल्यावर आपल्या मुलं कोणल्याही गावात वाटू तर मला शिक्षणाला पैसे कमी पडतात, आम्हाला इथं भरतीला पैसे कमी पडतात, इथं असं लागते. मला सांगितलं मी त्याला तुम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेन. साईला सांगितलं नक्की तुम्ही पोलीस होता, माझा आशीर्वाद आहे. आणि मी हे पुण्यस्मरण करू शकते सांगत होतो. मी म्हणलं प्रभू 1 वर्ष खाल्लं नका करू तुम्ही, कारण आपली मुलं शिकताय त्याला आता झाला मोठा चांगलं शिक्षक आहे, काय MB झाला, काय अशी मुलं तयार व्हायला पाहिजे महाराज. एक चौगुले कुटुंबातली मुलं चांगली पदावर जातात, गरीब कुटुंबातलीच मुलं शिकतात महाराज, आणि त्याला सहकार्य करणं आपल्या गावाचं कर्तव्य. आपल्या गावात लायब्ररी पाहिजे. मी वेगवेगळ्या लायब्ररी
मुलांना पुस्तक उपलब्ध करा आपल्या गावामध्ये आणि गरीब पोरं शिकली पाहिजे. तुम्ही 70 नका 5-5 10 लाख रुपये खर्च करून मी एकच होतो. जत्रा नका मोठा तमाशा आणून काय ते एक दिवसात तमाशा भांगत नाही नाचून संपून पैसा संपून, पण मुलांकरता आपले भविष्य घडलं पाहिजे. आणि एक घरातला भाऊसाहेब गुरे एक घरातला पोरगा आज बतावायचा मुलगा एक मुलगा घडला ना काही मोठा तुमचा एक मुलगा पोलीस झाला घर बदललं की नाही आता घर बदललं. घराचं वातावरण गरिबी निघून जाते मला घरातली एक पोरगा झाला नाही घरातला तर घरातलं वातावरण बदलून जातं मला. त्याच्याकरता आपली मुलं शिकवत चला आणि मुलांच्या शिक्षणाकरता काही करा पण मुलं शिकली पाहिजे. माझं धोरण आहे माझं धोरण आहे. त्याच्याकरता या कुटुंबावर किती दुःख कोसळून द्या पण हरकत नाही. मी वर्षात राहता नका करू. हे पैसे वाचवा. हे जीवनात तुमचे 25-30 हजार रुपये जातील म्हटलं. 20-25 हजार जेवण करा. आता मी महाराज फुकटाचे म्हणलं काही काळजी करू नका. मी काही घेणार नाही पैसे तुमच्याकडून पण 10-5 रुपये तुमचे जेवणात खाण्याला जातीच मागणं म्हटलं. हे पैसे वाचवा. 5 वर्षांनी पोरगा भरते आणा म्हटलं तुमचा नातू मग आपण लय मोठं करू 5व्या वर्षी. हे पुण्य श्रद्धान किंवा करून पाहिजे पण आमची इच्छा आहे ना आम्हाला करू द्या. आता सगळं केलं आहे आम्हाला करू द्या. अशा प्रकारे आपल्या बापा करताय मुलांचं कर्तव्य आहे. मुलीला वाटलं यांच्या मुलीला सुद्धा वाटलं नाही आम्हाला करू द्या ना एवढं. आमच्या वडिलांना नाही 2 तास खाता आलं. शेवटला जात असताना बापाला खायला खाऊ वाटायचं पण ते पोटामुळे खाता येत नसायचं आजारपणामध्ये. पण लोक खातील त्याच्या आत्म्याला शांती मिळत नाही ना. अशा प्रकारे केलेली सेवा तुमच्या सर्वांनी चरणी अर्पण करतो. आणि या नामदेव भाऊ नाईक भाऊ